हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी. आपण आज हायड्रोकार्बन मधला सेकंड जो फंक्शनल ग्रुप घेतोय तो आहे अल्कीन. आणि अल्कीनची आपण आज केमिस्ट्री डिस्कशन करायची आहे. अल्कीन टॉपिकमध्ये काय काय बघणार आपण तर इंट्रोडक्शन, देन आयसोमेरिझम, त्यानंतर बघणार आपण मेथड ऑफ प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. एवढे सगळे पॉईंट्स आपण कव्हर करायचे आहेत अल्कीनमध्ये. ओके, तर आपल्याला विदाउट वेस्टिंग टाइम चालू करूया आपण डायरेक्टली अल्कीन. व्हॉट इज अल्कीन? अल्कीन म्हणजे बाळांनो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग डबल बॉन्ड. ज्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन डबल बॉन्ड आहे त्या सगळ्यांना काय म्हणतो आपण? अल्किन्स. आता अल्किन जे त्या अल्किन्सना अजून नावं काय काहीतरी आहेत. अल्किन्स अल्सो नोन ॲज ओलेफिन्स. अल्किन जे आहेत त्यांना काय म्हणतो आपण? ओलेफिन्स. तर वाय दे आर कॉल्ड ओलेफिन्स? सीईटीचा क्वेश्चन येऊ शकतोय. अल्किन्स आर नोन ॲज डॅश डॅश ओलेफिन्स. वाय? बिकॉज दे आर ऑइल फॉर्मिंग कंपाऊंड्स. व्हॉट इज माय ऑइल फॉर्मिंग? तर अल्किन मधला फर्स्ट मेंबर जो आहे तो आहे इथिन, इथिलीन. आणि जेव्हा त्या इथिनमध्ये आपण क्लोरीन गॅस टाकतो त्यावेळी आपल्याला एक कंपाऊंड मिळतो, ओके, इथिलीन डायक्लोराइड. आणि तो ऑइली कंपाऊंड आहे म्हणून ऑइल तयार करणारे कंपाऊंड म्हणून याला नाव काय दिलं? ओलेफिन्स. ऑइल फॉर्मिंग म्हणून ओलेफिन्स. लक्षात आलं? नेक्स्ट, दे आर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. मगाशी सांगितलं मी. देन यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारच आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तर त्याची लेंथ जी आहे ती सिंगल बॉन्डपेक्षा शॉर्ट असणार आहे. सिंगल बॉन्डची कार्बन कार्बनची लेंथ जी असते ती 154 पिकोमीटर असते. बट इन केस ऑफ अल्कीन ती थोडी शॉर्ट होणार आहे. ती येणार आहे 134 पिकोमीटर्स, 134 पिकोमीटर्स. नेक्स्ट, जेव्हा आपण अल्कीन बद्दल पुढे डिस्कशन करतोय त्याचा जनरल फॉर्म्युला जो आहे तो CnH2n. जर यामध्ये डबल बॉन्ड एकच असेल तर हे लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे डबल बॉन्ड एक असलेला अल्कीन जर असेल तर त्याचा जनरल फॉर्म्युला जो तो कुठला आहे? CnH2n. जेवढे कार्बन त्याच्यात डबल हायड्रोजन. आलं लक्षात? ओके, नेक्स्ट. त्यानंतर अजून अल्कीन बद्दल डिस्कशन करायचं गेलं तर अल्कीन मध्ये जो डबल बॉन्डेड कार्बन आहे त्याचं हायब्रिडेशन असतं बाळांनो sp2. sp2 असेल तर ती जॉमेट्री जी असणार आहे ती असणार ट्रायगोनल प्लेनर. हे काही इंट्रोडक्शनचे पॉईंट्स असणार आहेत. लक्षात आले? ओके, नेक्स्ट आपण डिस्कशन करायचं आपल्याला पुढचा पॉईंट आयसोमेरिझम. अल्कीन टॉपिक खूप मोठा आहे त्यामुळे थोडासा व्हिडिओ लेंदी होणार आहे. कारण प्रिपरेशनच्या मेथड पण आहेत आणि केमिकल रिॲक्शन तर ट्रिमेंडस आहेत. पण टेन्शन घेऊ नका, कारण हा जर तुमचा व्हिडिओ परफेक्ट झाला, हा जर अल्कीन परफेक्ट झाला तर म्हणून ह्याच्यावरतीच बेस तुम्हाला 12वीच्या टॉपिक मधले भरपूर रिॲक्शन्स आहेत. त्यामुळे आपण याला वेळ देऊया आणि हा तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. ज्याला 12वीचे ऑर्गॅनिक परफेक्ट करायचं आहे, अल्कीन द व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके, आता आयसोमेरिझम. आयसोमेरिझम अल्किनचं कोणतं कोणतं असतं? दोन टाईपचे आयसोमेरिझम असतं जसं आपण अल्कीनमध्ये बघितलंय, स्ट्रक्चरल आणि स्टेरिओ. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये अल्कीन कोणतं आयसोमेरिझम दाखवतं तर अल्कीन कॅन शो चेन आयसोमेरिझम आणि अल्कीन कॅन शो आयसोमेरिझम. चेन आणि पोझिशन असे दोन टाईपचं आयसोमेरिझम हे अल्कीन दाखवतं. एक्झाम्पल आपण घेऊया. समजा मी एक्झाम्पल असं घेतलं, CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 असं एक्झाम्पल घेतला. आणि अजून एक घेतला मी CH2 डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 खाली घेतला इथं CH3. आणि अजून एक एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH देन CH2 अँड देन CH3. अशा पण 3 एक्झाम्पल्स घेतलेत. एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2 अँड एक्झाम्पल नंबर 3. तर यामध्ये कंपाऊंड जे 3 घेतले त्या 3 कंपाऊंडमध्ये ऑल आर आयसोमर्स. वाय? कारण या सगळ्यांच्या मध्ये तुमच्या लक्षात येईल बाळांनो, कार्बन जे आहे ते कार्बन आहे 4, बरोबर. हायड्रोजन तुम्ही बघितला तर बरोबर 8 आहेत. डबल जेवढे कार्बन त्याचे डबल हायड्रोजन. आता फर्स्ट आणि सेकंड कंपाऊंड जर तुम्ही कंपेअर केला तर फर्स्ट कंपाऊंड मध्ये 1 2 3 4 4 कार्बनची सरळ चेन आहे. सेकंड कंपाऊंड घेतला तर 3च कार्बनची चेन आहे. ह्याचा अर्थ असा की पहिल्या दोघांच्या मध्ये काय डिफरंट आहे? चेन डिफरंट आहे. म्हणून ह्या दोघांना म्हणतो आपण चेन आयसोमर्स. ओके, दीज टू नंबर 1 अँड नंबर 2 कुठले आहेत ते? चेन आयसोमर्स. लक्षात आलं? ओके, नंबर 2 आणि नंबर 3 हे सुद्धा नंबर 2 अँड नंबर 3 जे आहेत ते सुद्धा चेन आयसोमर्स आहेत. का? कारण 2 आणि 3 मध्ये बघा इथं 3 कार्बनची चेन, इथं 4 कार्बनची चेन. त्यामुळे 1 2 आणि 2 3 हे कुठले आयसोमर्स आहेत? दे आर चेन आयसोमर्स. पण तुम्ही जेव्हा 1 अँड 3 चा विचार करताय, कंपाऊंड नंबर 1 अँड कंपाऊंड नंबर 3, यामध्ये कार्बन चेन तर सेमच आहे. 1 2 3 4 4 कार्बन चेन. इथं पण 1 2 3 4 4ची चेन आहे. ओके, पण त्यामध्ये डिफरंट काय? डिफरंट आहे डबल बॉन्डची पोझिशन. इथं आहे डबल बॉन्ड सेकंड कार्बनला, इथं आहे डबल बॉन्ड फर्स्ट कार्बनला. म्हणून कंपाऊंड 1 अँड 3 दे आर पोझिशन आयसोमर्स. लक्षात आलं? म्हणजे अल्कीन जी आहे ते अल्कीन 2 टाईपचं आयसोमर्स दाखवतं. स्ट्रक्चरल मध्ये एक चेन आणि दुसरा पोझिशन. क्लिअर? नेक्स्ट, त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघायचा आहे याच्यामधलाच
आयसोमेरिझम मधलाच जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. कारण अल्किन आहे तर तो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवणार. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इज ऑल्सो नोन ॲज सिस ट्रान्स आयसोमेरिझम. ओके, याला आयसोमेरिझमला कुठला नाव आहे? सिस ट्रान्स. सिस ट्रान्स आयसोमेरिझम म्हणजे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. म्हणजे यामध्ये काय असतं? ओके, थोडक्यात सांगतो. जर आपण एक्झाम्पल घेतलं हे असं, ओके, मी थोडासा मुद्दाम ह्या फॉर्म मध्ये काढलोय. CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 आणि सेम कंपाऊंड मी असा घेतला. ओके, तर हा वरचा जो आहे यामध्ये ओके इथं CH3 ग्रुप आहे, इथं पण CH3 ग्रुप आहे. खालच्या मध्ये इकडे CH3 ग्रुप आहे, इकडे कोण आहे? CH3 आहे. जे मिसिंग आहेत ते हायड्रोजन आहे. बघा हे जे मिसिंग आहेत ते कोण आहेत? हायड्रोजन. दीज टू आर हायड्रोजन्स. आता बघा सेम ग्रुप्स दॅट इज CH3 अँड CH3 सेम ग्रुप्स सेम साइड इट इज कॉल्ड ॲज सिस. आणि सेम ग्रुप लाईक मिथिल अँड मिथिल सेम ग्रुप्स आहेत बट अपोजिट साइड इट इज कॉल्ड ॲज ट्रान्स. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं सिस ट्रान्स म्हणजे काय? सेम ग्रुप सेम साइड सिस, सेम ग्रुप अपोजिट साइड इट इज कॉल्ड ॲज ट्रान्स. ठीक आहे. आता मी अजून एक्झाम्पल देतो, तुम्ही सांगा मला. इथं CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H डबल बॉन्ड C, इथं घेतला मी समजा H, इथं घेतला मी C2H5 C2H5. ठीक आहे. आता यामध्ये बघा, यामध्ये CH3 आणि C2H5 डिफरंट आहे. काय फरक पडत नाहीये. हायड्रोजन हायड्रोजन आहेत ना, कुठलेही दोन सेम ग्रुप्स, दोन सेपरेट कार्बन अटॅच आहेत. ओके, ते फक्त बघायचे आपण सेम साइड आहेत की अपोजिट साइड आहेत. आता डबल बॉन्डच्या हे हायड्रोजन हायड्रोजन अपोजिट साइडला आहेत. अपोजिट साइडला म्हणजे हा जो असणार आहे तो का असणार आहे? ट्रान्स. लक्षात आलं? ओके, आता अजून एक सिस ट्रान्स सोडून तुम्हाला अजून क्वेश्चन विचारू शकतात. हे क्वेश्चन येतीलच सीईटीला, पण व्हेरी इझी क्वेश्चन. म्हणजे विच अमन फॉलोइंग इज सिस, विच अमन फॉलोइंग इज ट्रान्स जमेल तुम्हाला. पण अजून एक विचारू शकतात असा एक, म्हणजे मी घेतला CH3 सिंगल बॉन्ड C, इथं घेतला मी H डबल बॉन्ड C, मी इथं घेतला समजा Cl आणि इथं घेतला मी C2H5. आता इथं बघाल तुम्ही तर कार्बनला जे 4 बॉन्ड्स आहेत, म्हणजे इकडं 2 आहेत, इकडे 2 आहेत, व्हॅलेन्सी जे आहेत डबल बॉन्डेड कार्बनच्या, त्या सगळ्या डिफरंट आहेत. ओके, म्हणजे सेम ग्रुप नाहीच आहेत. त्यामुळे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही विच वन इज सिस विच वन इज ट्रान्स. त्यावेळी काय करायचं? ओके, त्यावेळी काय करायचं? देन वी आर गोइंग टू यूज अनदर सिस्टीम. दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज E अँड Z सिस्टीम. बघा मी काय म्हटलं, सिस ट्रान्स कधी वापरायचं? सेम ग्रुप असतील तर सिस ट्रान्स वापरायचं. सेम ग्रुप नाही आहेत, सगळे ग्रुप डिफरंट आहेत, टेन्शन घ्यायचं नाही आहे. आपण त्यावेळी सिस ट्रान्स घ्यायचं नाही. सिस ट्रान्स न घेता आपण काय घ्यायचं? E अँड Z. आता E अँड Z सिस्टीम जी आहे ती कशी वापरायची? तर एक थोडक्यात तुम्हाला नियम सांगतो काय असतं. ओके, सोपा आहे, सगळ्यांना समजणार. मी तुम्हाला हा कंपाऊंड दिला आणि फाइंड आउट वेदर द कॉन्फिगरेशन इज E ऑर Z. आपण प्रेडिक्ट करू शकतो. कसं बघा, काय करायचं? समजा हा कार्बन नंबर 1 घेतला आणि कार्बन नंबर 2 घेतला. डबल बॉन्डेड कार्बन जे आहेत त्याला 1 नंबर कार्बन 2 नंबर कार्बन घेतले आपण. ठीक आहे. 1 नंबर कार्बनला जे 2 ग्रुप्स आहेत त्या 2 ग्रुप्समध्ये ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर आपण प्रायोरिटी द्यायची. म्हणजे ह्या दोघांच्या पैकी इथं CH3 आहे, इथं H आहे. ओके, मग कार्बनला जो पहिला ॲटम अटॅच आहे तो आहे कार्बन. या कार्बनला पहिला ॲटम कोण आहे? हायड्रोजन. सेम तसंच या कार्बनला पहिला ॲटम कोण आहे? क्लोरीन. परत या कार्बनला पहिला ॲटम कोण आहे? कार्बन. तर या दोघांच्यात आपण प्रायोरिटी द्यायची ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. म्हणजे काय? ज्याचा ॲटॉमिक नंबर सगळ्यात जास्त त्याला फर्स्ट प्रायोरिटी, ज्याचा ॲटॉमिक नंबर कमी त्याला सेकंड प्रायोरिटी. मग आता मला सांगा, कार्बन आणि हायड्रोजन मध्ये कार्बनला 6 ॲटॉमिक नंबर आहे, हायड्रोजनचा 1 आहे. ओके, म्हणजे जास्त ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे? कार्बनचा ऑब्व्हियसली. त्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी गोज टू कार्बन, सेकंड प्रायोरिटी गोज टू हायड्रोजन. क्लिअर आहे? फर्स्ट प्रायोरिटी कार्बनला मिळाली, सेकंड प्रायोरिटी कोणाला मिळाली? हायड्रोजनला मिळाली. इथं पण तसं बघूया आपण. क्लोरीन आणि कार्बन, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 17. कार्बनचा बघितला आपण 6 आहे, म्हणजे क्लोरीन इथं जिंकला. क्लोरीनला नंबर 1 आणि कार्बनला नंबर 2. आता काय करायचं? 1 नंबर सेम साइड की 1 नंबर अपोजिट साइड बघायचं. आता 1 नंबर सेम साइड असेल तर त्याला म्हणायचं Z. त्याला म्हणायचं Z. मग तुम्ही याचा आयसोमर लिहायचा असेल तर लिहिता येईल का आयसोमर आपल्याला? त्याचा बिंदास लिहिता येईल. ओके, बघा आता ह्याचा आपण आयसोमर लिहूया. कसं लिहिणार? कार्बन डबल बॉन्ड कार्बन, त्याला 4 व्हॅलेन्सी काढायच्या, एका बाजूची सेम ठेवायची दॅट इज CH3 आणि H. दुसरी बाजू काय करायची? फक्त उलटा करून घ्यायचा. इथं C2H5, इथं काय केलं आपण? Cl. आता आपण प्रायोरिटी दिली होती. प्रायोरिटी नंबर 1, प्रायोरिटी नंबर 2, प्रायोरिटी नंबर 1 अँड प्रायोरिटी नंबर 2. ठीक आहे. आपण काय केलं? इथं 1 नंबर अपोजिट साइड आहेत. मग अपोजिट साइड म्हणजे हे काय करायचं? E. आता ही तर बऱ्यापैकी मुलांच्या लक्षात राहत नाही
की सेम साइड असेल तर झेड म्हणायचं, सेम साइड म्हणायचं असेल तर ई म्हणायचं, काय कळत नाहीये. सिस ट्रान्स तुम्ही सांगू शकता बिंदास, सेम साइड सिस, अपोजिट साइड ट्रान्स. ई झेडला लक्षात राहत नाही, म्हणून आपली एक छोटी टेक्निक आहे. काय टेक्निक आहे तर मी मुलांना आमच्या सांगतोय, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे टी. आता मी टी म्हणजे चहा, आपला सगळ्यांचा लाडका चहा. तर चहा आपण लिहिलाय, टी लिहिलाय, पण लिहिताना मी जरा कसं केलंय बघा, टी कॅपिटल ई कॅपिटल ए स्मॉल. आता ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ असा, जर तुम्हाला ई आणि झेड सांगायचं असेल तर तुम्हाला जर ट्रान्स दिसलं, ट्रान्स म्हणजे वन नंबर अपोजिट म्हणजे ट्रान्स ना, तर ट्रान्स दिसलं तर त्याला म्हणायचं ई. कोणी सांगितलं, अमोल सरांनी सांगितलं. लक्षात आलं. त्यामुळे ही छोटीशी हिंट आहे. टी ट्रान्स म्हणजे ई आयसोमर, अमोल सरांनी सांगितलं. लक्षात आहे बाळांनो, क्लिअर आहे. नेक्स्ट, यानंतर आपण पुढचा पॉईंट डिस्कशन करायचं, मेथड्स ऑफ प्रिपरेशन, द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. पण प्रिपरेशन पेक्षा सगळ्यात महत्त्वाचा कुठला आहे, केमिकल प्रॉपर्टीज, आपण त्या पण बघायच्या आहेत. ठीक आहे, स्टार्ट करूया आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन. आता प्रिपरेशनच्या मेथड ज्या आहेत अल्किनच्या, त्या कोणत्या कोणत्या, तर आपण इंडस्ट्रियल मेथड एक आहे, मी ते डिस्कशन करत नाही. काय असतं इंडस्ट्रियल मेथडमध्ये, आपण पेट्रोलियम जे आहेत किंवा क्रूड ऑइल जे आहे त्याच्यापासून आपण अल्किन मिळवत असतो. पर्टिक्युलरली एक मेमरी बेस्ड क्वेश्चन तुमच्या सरळ सरळ स्टेट बोर्डमध्ये लिहिलं आहे. इथिलीन, इथिलीन जो आहे तो गॅस आहे आणि तो आपल्याला क्रूड ऑइल किंवा पेट्रोलियम पासून मिळतो बाय द प्रोसेस ऑफ क्रॅकिंग. बाय द प्रोसेस ऑफ क्रॅकिंग, पॉईंट नोट करून ठेवा. ती झाली इंडस्ट्रियल मेथड. नेक्स्ट आपण आता कम्प्लिटली लॅबोरेटरी मेथड बघायच्यात. तर लॅबोरेटरी मेथडमध्ये आपण दोनच रिॲक्शन बघायच्यात, दोनच मेथड्स. कोणत्या कोणत्या, यामध्ये फर्स्ट जी मेथड बघणार आपण ती आहे ॲडिशन. ॲडिशन रिॲक्शन. पहिल्यांदा ॲडिशन रिॲक्शन कंप्लीट करूया आणि त्यानंतर मग आपण इलिमिनेशन रिॲक्शन, असे दोन मेथड्स आहेत. ॲडिशन रिॲक्शन, आता मला सांगा बाळांनो, अल्किन हा अनसॅच्युरेटेड आहे म्हणजे डबल बॉन्डेड आहे आणि ॲडिशन रिॲक्शननं डबल बॉन्डेड कंपाऊंड तयार करायचा आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा मोर अनसॅच्युरेटेड कंपाऊंड पाहिजे आपल्याला. कुठला, अल्काईन ऑब्व्हियसली. मग आपण अल्काईन घेणार आणि अल्काईन पासून ॲडिशन रिॲक्शननं अल्किन तयार करणार आहे. ओके, मग आता आपण अल्काईन घेऊया. मी एकच एक्झाम्पल घेतो, तुम्हाला परफेक्ट लक्षात राहील. मी घेतलं एक्झाम्पल असं, CH3 सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C अँड देन CH3. हा कंपाऊंड घेतला, ह्याच्यापासून तुम्हाला अल्किन मिळणार आहे. अल्किन जे तुम्हाला मिळणार आहे तो अल्किन असा असणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. हा तुम्हाला मिळणार आहे. पण ऑब्व्हियसली बाळांनो, हा जो कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडमध्ये दोन आयसोमर येतात, एक आहे सिस, दुसरा कुठला आहे ट्रान्स. तर मुद्दा मी काय करणार आहे, हा तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे, नो डाऊट हाच प्रोडक्ट मिळणार आहे, 2 ब्युटीन म्हणतो आपण ह्याला. पण तो 2 ब्युटीन सिस मिळणार की ट्रान्स मिळणार, हे डिपेंड कोणावरती आहे, हे डिपेंड आहे की तुम्ही कोणते कॅटलिस्ट इथं वापरणार आहे. म्हणजे कॅटलिस्ट सिलेक्टिव्हिटी आहे, तर कॅटलिस्टवरनं तुम्हाला प्रोडक्ट डिपेंड असणार आहे. रिॲक्टंट तोच आहे, पण कॅटलिस्ट बदलला, प्रोडक्ट बदलला, म्हणून हिला कॅटलिस्ट सिलेक्टिव्हिटी सुद्धा म्हणतात. ठीक आहे, आता हे मुद्दा मी काढतो, लक्ष द्या. आता इथं आपण हा घेतला अल्काईन. या अल्काईन मध्ये आता आपण दोन कॅटलिस्ट वापरणार आहे. कुठले कुठले, तर फर्स्ट वापरणार समजा आपण हायड्रोजन गॅस, पॅलाडियम BaSO4, H2PdBaSO4. हा H2PdBaSO4, H2PdCaCO3, H2PD चारकोल काही चालेल. ओके, या कॅटलिस्टला आपण म्हणतोय लिडलार कॅटलिस्ट. कुठला कॅटलिस्ट बाळांनो, लिडलार कॅटलिस्ट. लिडलार कॅटलिस्ट एमसीक्यूला हा पण क्वेश्चन विचारतील की H2PdBaSO4 इज नोन ॲज डायरेक्ट कॅटलिस्ट किंवा विच अमंग द फॉलोइंग इज लिडलार कॅटलिस्ट, H2PdBaSO4. क्लिअर. नेक्स्ट दुसरा एक वापरू शकतो आपण, सोडियम इन लिक्विड अमोनिया. सोडियम इन लिक्विड अमोनिया, हे जे सोडियम इन लिक्विड अमोनिया वापरणार त्यावेळी जो आपण वापरणारा रिड्युसिंग एजंट किंवा ऍक्च्युअली ती रिडक्शनची रिॲक्शन जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज बर्च रिडक्शन. ही रिॲक्शन जी आहे त्याला म्हणतो आपण बर्च रिडक्शन. बघा मी काय म्हटलं, आपण घेतला अल्काईन घेतला, अल्काईनचं नाव काय आहे, 2 नंबरला ट्रिपल बॉन्ड आहे, म्हणजे हा आहे ब्युटाईन. किती ब्युटाईन, 2 ब्युटाईन. 2 ब्युटाईन मध्ये आपण एकतर H2PdBaSO4 म्हणजे लिडलार कॅटलिस्ट टाकणार किंवा सोडियम इन लिक्विड अमोनिया म्हणजे बर्च रिडक्शन करणार आपण. तर काय होणार आहे, लिडलार कॅटलिस्ट जेव्हा तुम्ही टाकणार आहे, हायड्रोजन गॅस टाकणार आहे, हायड्रोजन गॅस टाकल्यानंतर ते सिन ऍडिशन होतं. सिन ऍडिशन म्हणजे एकाच बाजूने हायड्रोजन ऍड होतो आणि मग तुम्हाला प्रोडक्ट मिळतो हा असा, CH3 सिंगल बॉन्ड C, इथं H डबल बॉन्ड C, वरती आला CH3, खाली आला H. यू गेट सिस प्रोडक्ट. आणि जर तुम्ही बर्च केला असाल, ओके, यू गेट अपोजिट प्रोडक्ट दॅट इज ट्रान्स प्रोडक्ट. Okay, this one is cis and trans. क्लिअर आहे. ओके, खूप महत्वाची रिॲक्शन आहे. कुठलाही अल्काईन घेतला आपण,
ओके, त्या अल्काईनमध्ये आपण H2PD बेसवर टाकलं, प्रोडक्ट फॉर्मेशन जो होतो तो सिस होतं, आणि जर तुम्ही बर्च रिडक्शन केला तुम्हाला काय मिळतं, ट्रान्स. ॲडिशन रिॲक्शननं आपण अल्कीन तयार करायचं असेल तर ह्या दोनच मेथड आपल्या सिलेबसमध्ये आहेत. नेक्स्ट पुढची रिॲक्शन जी आहे ती आपण घेणार इलिमिनेशन रिॲक्शन. प्रिपरेशनची सेकंड मेथड इलिमिनेशन. इलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे काय? इलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे कन्व्हर्जन ऑफ सॅच्युरेटेड कंपाऊंड इनटू अनसॅच्युरेटेड, ऑर कन्व्हर्जन ऑफ अनसॅच्युरेटेड कंपाऊंड इनटू मोर अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. म्हणजे ऑलरेडी एक अनसॅच्युरेटेड आहे, म्हणजे डबल बॉन्ड आहे, त्याचा ट्रिपल बॉन्ड तयार करणे म्हणजे सुद्धा इलिमिनेशन. सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड करणे म्हणजे सुद्धा इलिमिनेशन. आणि त्याच्या उलट काय असतं, ॲडिशन. जे आता आपण बघितलं, ट्रिपलचा डबल केला म्हणजे ॲडिशन झाली, डबलचा सिंगल केला म्हणजे परत ॲडिशन झाली. लक्षात आलं? आता आपण काय केलं, इलिमिनेशन. इलिमिनेशन मी थोडक्यात सांगतो नेमकं काय असतं. इलिमिनेशनचे भरपूर टाईप असतात. ओके, त्यामध्ये 1-1 इलिमिनेशन आहे, कार्बिन तयार होतं त्यामध्ये, ते आपल्या सिलेबसला नाही आता. 1-2 इलिमिनेशन. 1-2 इलिमिनेशन जे आपण जास्तीत जास्त वेळा वापरतो. आणि तिसरं असतं लॉंग रेंज. आपण आता इथं डिस्कशन करायचे आहे त्याला 1-2 इलिमिनेशन म्हणायचं. म्हणजे काय 1-2? 1-2 म्हणजे बाळांनो, समजा कार्बन कार्बन बॉन्ड आहे आणि त्याला काही ग्रुप्स आहेत. ओके, कन्सिडर करा इथे एक H आहे, इथे एक X. X म्हणजे कुठलाही एक लिव्हिंग ग्रुप जो टाटा बाय बाय करून जाणार आहे बाहेर. ओके, तर हा X गेला, त्याच्यासोबत हा H गेला. म्हणजे समजा हा X गेला, इलेक्ट्रॉन घेऊन गेला पळून, आणि हा हायड्रोजन इलेक्ट्रॉन देऊन त्याच्यासोबत गेला. ह्याने इलेक्ट्रॉन दिला, ह्याने इलेक्ट्रॉन घेतला. ओके, असे बाहेर पडले. तर 1 नंबर कार्बनचा हायड्रोजन, 2 नंबर कार्बनचा हायड्रोजन असे गेले. मी फक्त नंबर जस्ट द्यालो 1-2 म्हणून. तर याला म्हणायचं 1-2 इलिमिनेशन. म्हणजे ऍडजस्टंट कार्बनवरचे 2 ग्रुप्स गेलेले आहेत. ऍडजस्टंट कार्बनवरचे 2 ग्रुप्स गेलेले आहेत, तर त्याला म्हणायचं काय, 1-2 इलिमिनेशन. त्याला अजून एक नाव आहे, ऑल्सो कॉल्ड बीटा इलिमिनेशन. बीटा इलिमिनेशन का म्हणायचं? कारण बाळांनो, हॅलोजन किंवा कोणताही लिव्हिंग ग्रुप ज्या कार्बनला आहे, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला आहे, त्याला कार्बनला आपण अल्फा कार्बन म्हणतोय. आणि अल्फा कार्बन सोबत जो हायड्रोजन गेला बाहेर, तो कोणाचा गेला, हायड्रोजन बीटाचा गेला. त्यामुळे त्या इलिमिनेशनला आपण बीटा इलिमिनेशन सुद्धा म्हणतोय. लक्षात आलं? दिस इलिमिनेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज, म्हणजे बघा 1-2 इलिमिनेशन अँड दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज बीटा इलिमिनेशन. तर आपण 1-2 इलिमिनेशन आणि बीटा इलिमिनेशन वापरून अल्कीन तयार करायचं आहे. ओके, ठीक आहे. तर आता ह्या इलिमिनेशन मध्ये आम्ही काय काय बघणार आपण? तर याच्यामध्ये जनरली आपण 3 रिॲक्शन बघायचे. याच्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन जी आहे ती आहे डिहायड्रो हॅलोजनेशन. फर्स्ट जी आहे ती आहे डिहायड्रो हॅलोजनेशन. डिहायड्रो हॅलोजनेशन नावातच आहे. डी म्हणजे बाहेर काढणे, हायड्रो म्हणजे हायड्रोजन, हॅलोजनेशन म्हणजे हॅलोजन. म्हणजे हायड्रोजन हॅलोजन हे 2 आपण बाहेर काढायचे आहेत. म्हणजे आपण याच्यामधून बाहेर काढायचं आहे HX, हायड्रोजन हॅलाइड. लक्षात आलं? त्यासाठी रिॲक्टंट काय असणार आहे? रिॲक्टंट असणार आपला अल्किल हॅलाइड. ओके, आपण एक्झाम्पल घेऊया. एक सिंपल एक्झाम्पल घेतलं मी. कार्बन कार्बन, इथं हायड्रोजन, हे सगळे हायड्रोजन घेतले आपण. आणि समजा मी इथं घेतला एक लिव्हिंग ग्रुप लाईक हॅलोजन, क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, कोणताही घ्या. इथं रिॲक्टिव्हिटी कशी असते? ऑब्व्हियसली आयोडाइड्स मोर रिॲक्टिव्ह दॅन ब्रोमाइड्स दॅन क्लोराइड्स. हा पण लक्षात ठेवा एक पॉईंट. आयोडाइड्स लवकर रिॲक्शन देतात, मग ब्रोमाइड्स आणि त्यानंतर मग क्लोराइड्स. आपण एक घेतलं क्लोराइड. आता काय होणार बघा, त्याच्यामधून बाहेर पडणार आहे Cl. Cl इलेक्ट्रॉन घेऊन गेला म्हणजे बाहेर पडलं HCl, बरोबर. ह्याच्यामधून हा H इलेक्ट्रॉन देऊन गेला म्हणजे हा H उपाशी आणि क्लोरीन तुपाशी, बाहेर पडले HCl. ठीक आहे. आता इथं ऑब्व्हियसली बाहेर पडले HCl. समजा तुम्ही आपण ब्लँक झालोय, आपल्याला काही आठवलं नाही नेमकं काय वापरायचं इथं. मला सांगा बाहेर कोण पडलाय? ऍसिड. ऍसिडला कोण बाहेर काढणार आहे? ऍसिड को कोण पसंत आहे? बेस पसंत आहे. त्यामुळे ऍसिडला आपण बाहेर काढायला काय वापरणार? बेस. मग बेस वापरायचं आपण KOH, NaOH, कुठलाही वापरा, काय अडचण नाही. यू कॅन यूज KOH or NaOH. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वी आर युझिंग KOH, पण तो KOH 2 मीडियम मध्ये वापरता येतो. एक आहे ॲक्वियस मीडियम आणि दुसरा आहे अल्कोहोलिक मीडियम. जर तुम्ही इथं ॲक्वियस वापरला, तर बाळांनो Cl गेला तिथं OH आला. ह्याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणायचं. Cl गेला आणि तिथं कोणाला? OH. जर ॲक्वियस KOH वापरलं तर. मग इथं ॲक्वियस वापरून चालणार नाही. आपण इथं काय वापरणार? ॲक्वियस न वापरता आपण वापरणार आहे अल्कोहोलिक, म्हणजे इन शॉर्ट दारुडा KOH वापरणार आपण. लक्षात येतं? म्हणजे आपण घेतला हा अल्किल लाईट, त्यामुळे टाकला आपण दारुडा KOH. जरा असं आपण हिटिंग केलं, काय बाहेर पडला? Cl मायनस, इथला H प्लस बाहेर पडला. प्रोडक्ट काय मिळाला बघा इथं, H सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H आहे तसाच. या कार्बनला एक बॉन्ड होता, इलेक्ट्रॉन इथं आल्यामुळे त्याचे डबल बॉन्ड तयार झाला. कार्बन आहेच, इथं हायड्रोजन आहेच, इथं हायड्रोजन आहेच, प्लस HCl बाहेर पडला.
म्हणजे सॅच्युरेट कंपाऊंड जो होता, sp3 कार्बन जो होता, तर sp3 कार्बनचं sp2 कार्बन तयार झाला. या रिएक्शनला आपण इलिमिनेशन रिएक्शन म्हणायचं. लक्षात आलं बाळांनो? तर ही अशी सिंपल इलिमिनेशन रिएक्शन असते. तुम्ही कुठलंही एक्झाम्पल घ्या. समजा आपण अजून एक पुढचं एक्झाम्पल घेतलं, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड Cl अँड देन CH3 असं घेतला आणि यामध्ये समजा तुम्ही टाकला आता KOH. ओके, अल्कोहोलिक सोल्युशन KOH घेतलं आपण, हिडिंग केलं तर काय बाहेर पडणार बघा. काय करायचं, हिंट ऐका बाळांनो. Cl बाहेर पडणारच आहे, पण Cl ज्या कार्बनचा कार्बन कुठला, अल्फा. अल्फाच्या शेजारी कार्बन हा बीटा आणि हा पण बीटा. शेजारी म्हणजे अल्ल्याड पल्ल्याड दोन्ही बी शेजारीच असतात. या शेजाऱ्याकडे किती हायड्रोजन आहेत, 3. या शेजाऱ्याकडे हायड्रोजन किती आहेत, 3 3 3 6 हायड्रोजन आहेत. 6च्या 6 इक्विव्हॅलंट आहेत का बघायचं. इक्विव्हॅलंट म्हणजे सेम आहेत का बघायचं. जर दोन्ही हायड्रोजन सेम असतील, सेम म्हणजेच काय, इक्विव्हॅलंट असतील, तर तुम्हाला एकच प्रोडक्ट मिळणार. म्हणजे तुम्ही त्या 6 पैकी कोणताही हायड्रोजन काढला, प्रोडक्ट एकच मिळणार. ओके, पण जर हायड्रोजन संख्या वेगळी असेल तर प्रोडक्ट तुम्हाला डिफरंट मिळणार. ते कसे, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. तर इथं 3 सेम आहेत. आपण एक इथला हायड्रोजन काढूया, याचा काढला त्याचा काढला, काही फरक पडत नाही, आपण याचाही काढला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. तर तुम्हाला बाळांनो मिळेल CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. लक्षात आलं? इथला CH चा Cl गेला, याचा H गेला, म्हणजे इथला H इथला Cl, बाहेर पडला तुमचा HCl. यू गेट प्रोपीन. तुम्हाला प्रोडक्ट मिळाला प्रोपीन. क्लिअर आहे इथं? म्हणजे ही अशी रिएक्शन आहे. आता आपण थोडंसं पुढचं एक्झाम्पल घेऊया. समजा मी असं एक्झाम्पल घेतलं असेल ज्यामध्ये CH3 सिंगल बॉन्ड CH, मी इथं घेतला समजा Br, देन CH2 अँड देन CH3. मी असं एक्झाम्पल घेतला आणि यामध्ये समजा आपण टाकला असेल KOH NaOH. द सोल्युशन ऑब्वियसली वी आर युजिंग अल्कोहोलिक सोल्युशन. ओके, तर काय होणार बघा याच्यामध्ये. Br च्या कार्बन तो कार्बन आहे अल्फा, याच्या शेजारी कुठला आहे इथं बीटा, इथं कुठं आहे इथं बीटा. समजा हा बीटा 1 म्हटलं, ह्याला बीटा 2 म्हटलं. आता मला सांगा बीटा 1 ला हायड्रोजन किती आहेत, 3. बीटा 2 ला हायड्रोजन किती आहेत, 2. कुछ तो गडबड आहे. इथं 3 आहे, इथं 2 आहेत ना, म्हणजे साहजिकच आहे तुम्हाला प्रोडक्ट 2 मिळणार आहेत. तुम्हाला प्रोडक्ट किती मिळणार आहेत, 2. बघा, याचा गेल्यानंतर एक प्रोडक्ट, याचा गेल्यानंतर एक प्रोडक्ट, दोन्ही लिहूया आपण. ओके, पहिल्यांदा समजा याचा गेला तर काय केलं बघा आपण, CH3 चा H गेला, काय मिळाला आपल्याला CH2. सिंगलचं काय झालं, डबल. Br गेला, तुम्हाला मिळाला CH, देन CH2, देन CH3. तुम्हाला हा फर्स्ट प्रोडक्ट. जेव्हा इथला H इथला Br गेला त्यावेळी. आता नेक्स्ट इकडचा H आणि इथला Br. ओके, म्हणजे बीटा 2 चा H गेला आणि अल्फा कार्बनचा ब्रोमीन गेला. ओके, यू गेट दिस वन CH3. ओके, आहे तसाच CH, त्यानंतर इथे सिंगल झालं डबल, ह्या CH2 चा H गेलेला आहे त्यामुळे CH, इथे काय मिळालं तुम्हाला CH3. म्हणजे तुम्हाला 2 प्रोडक्ट मिळाले. हा आहे तुमचा 1 ब्युटीन, हा मिळाला तुम्हाला 2 ब्युटीन. ह्याला अल्फा ब्युटिलीन म्हणतात, ह्याला बीटा ब्युटिलीन म्हणतात. दोन्ही वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत. दिस 2 आर आयसोमर्स. मग आता जेव्हा 2 डिफरंट प्रोडक्ट तयार होतात तर 2 मध्ये एक असतोय मेजर, दुसरा असतोय कर्नल. कर्नल मध्ये मायनर. तर एक मेजर, दुसरा काय असतोय मायनर. मग ते मेजर आणि मायनर फाइंड आउट कसं करणार आपण. ओके, तर मेजर आणि मायनर फाइंड आउट करायला एक रूल आहे. तो रूल आहे सेटजेफ रूल. तो रूल जो आहे तो कुठला रूल आहे, सेटजेफ रूल. मी सेटजेफ रूल सांगतो, पण हे बघा आपण सीईटीची एक्झाम देणार आहे. ओके, काही मुलं याच्यामधलं जेईचं प्रिपरेशन चांगलं असेल, नीट असेल. आपण सेटजेफ रूल बोर्डासाठी झाला, विषय संपला त्याचा. इथं सेटजेफ रूल फक्त माहिती असावा पण वापरायचा नाही. ओके, मी तुम्हाला हिंट देणार, ती हिंट वापरायची. कारण सेटजेफ रूल मी सांगतो तुम्हाला काय असतो. सेटजेफ रूल म्हणजे इन अ डिहायड्रोहॅलोजनेशन रिएक्शन that alkene is formed as preferred alkene which is more substituted or which having more number of alkyl groups. म्हणजे जे 2 अल्कीन तयार होतात, 2 अल्कीन पैकी कोण मेजर असतो, ज्या अल्कीन मध्ये डबल बॉन्डेड कार्बनला जास्तीत जास्त अल्किल ग्रुप्स आहेत. ओके, तो असतो मेजर. पण आपल्याला इथं 2 प्रोडक्ट लिहिल्याशिवाय, ते पण असे नव्हे, कसं लिहायला पाहिजे हे खूप, म्हणजे हा समजा हा प्रोडक्ट लिहायचा तुम्हाला, वरचा हा 1 नंबर आणि हा 2 नंबर. तुम्हाला 1 नंबर लिहायचा तर असं लिहायला पाहिजे, कार्बन, त्याला हायड्रोजन, परत डबल बॉन्ड, कार्बन, हायड्रोजन आणि मग CH2 CH3. मग हे सगळं लिहिल्यानंतर तुम्ही सांगणार आहे हा एक अल्किल ग्रुप आहे. हा पण असं लिहायला पाहिजेत. मग तुम्ही सांगणार हा मिथिल आहे आणि हा मिथिल आहे, असे 2 अल्किल ग्रुप्स आहेत. मग ज्याच्यावर अल्किल ग्रुप ज्यादा तो मेजर. सेटजेफ रूलच्या नादाला लागायचं नाही. सीईटीला आपला वेळ कमी आहे. ओके, वी नीड शॉर्ट हिंट्स. मग शॉर्ट हिंट कशी वापरायची थोडक्यात सांगतो आहे का. सेटजेफ रूल आपण वापरायचा नाही. वापरायचा कुठला, अमोल पाटील रूल. काय रूल आहे, सिंपल. ज्या बीटा कार्बनवरती
कमीत कमी हायड्रोजन आहेत, ज्या बीटा कार्बनवरती कमीत कमी हायड्रोजन आहेत, तो गेल्यानंतर येणार प्रोडक्ट मेजर. मी काय म्हटलं बघा, तुम्हाला बीटा कार्बन मिळालेत, त्या बीटा कार्बनपैकी ज्या बीटा कार्बनवरती कमीत कमी हायड्रोजन आहेत, तो हायड्रोजन काढल्यानंतर येणार प्रोडक्ट मेजर. म्हणजे बघा, ह्याच्यावरती 3 हायड्रोजन आहेत, ह्याच्यावर किती हायड्रोजन आहेत, 2, म्हणजे 2 हायड्रोजन गेलेला प्रोडक्ट मेजर. लक्षात आलं. मी एक्झाम्पल घेतो अजून एक, तुमच्या लक्षात येईल. मी घेतला CH3 सिंगल बॉन्ड C, देन CH2 CH3, मी इथे घेतला समजा Br, देन CH, देन CH3 अँड CH3. असं एक मोठं एक्झाम्पल दिलं तुम्हाला आणि तुम्हाला सांगितलं की मी ह्याच्यामध्ये तुम्ही फाइंड आउट करा की कुठला प्रोडक्ट मेजर असेल. काय करणार बघा आपण बाळनो. ओके, थोडंसं आपण कलर चेंज करूया. ओके, काय बघा, हा तुमचा अल्फा, ब्रोमीनचा कार्बन आहे तो अल्फा. हा तुमचा बीटा 1, ह्याला म्हटलं आपण समजा बीटा 2, आणि समजा हा म्हटलं तुमचा बीटा 3. शेजारी ना, ह्याच्या शेजारी हा, हा आणि हा, असे 3 घेतले. मला सांगा आता, ह्याला हायड्रोजन किती आहेत, 3 आहेत. याला हायड्रोजन किती आहेत, 2 आहेत. याला हायड्रोजन किती आहे, 1. मग तुम्ही सगळ्यांचे प्रोडक्ट लिहून त्यामधला फाइंड आउट करणं इझी आहे का, वेळ आहे का आपल्याकडं, नाही आहे. काय करा मग, आपली हिंट, ज्या बीटा कार्बनवर कमीत कमी हायड्रोजन आहेत, तो गेल्यानंतर येणार प्रोडक्ट मेजर. त्यामुळं याचा हायड्रोजन गेला, म्हणजे हा हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन गेला. ओके, ह्याच्यातला तुमचा ब्रोमीन गेला, इथे तुमचा डबल बॉन्ड आला. लक्षात आलं. म्हणजे हे अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे बाळनो. ओके, हा आहे सेडझेफ रूल. सेडझेफ रूलला अल्टरनेटिव्ह रूल तुम्हाला मी सांगितला. क्लिअर आहे का, कळलं का. ओके, व्हेरी गुड. हे झाली आपली इलिमिनेशन रिॲक्शन. म्हणजे अल्किन कॅन बी प्रिपेअर्ड बाय युझिंग अल्किल हलाइड्स. अल्किल हलाइड पासून तयार करता येतं. त्यामुळे आपण केवळच वापरणार अल्कोहोलिक, तुम्हाला डायरेक्टली अल्किन मिळणार. त्या अल्किनमध्ये तुमच्या लक्षात ठेवायचं आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट येत असतील तर आपण काय करणार आहे, ज्या बीटा कार्बनवरती कमीत कमी हायड्रोजन आहे तो गेल्यानंतर येणार प्रोडक्ट मेजर. ठीक आहे. नेक्स्ट, आता यानंतर पुढचा पॉईंट आपण बघणार. रिॲक्शन नंबर 2 आपली डिहायड्रेशन. डिहायड्रेशन जस्ट लाईक डिहायड्रोहॅलोजिनेशन. कारण त्यामध्ये आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन मध्ये हायड्रोजन सोबत हॅलोजन काढत होतो, इथं हायड्रोजन सोबत OH काढणार आहे. आता डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. कुणापासून वॉटर मॉलिक्यूल काढणार आपण, तर अल्कोहोल पासून वॉटर बाहेर काढणार आहे. कसं बघा, एक्झाम्पल घेऊ आपण. मी घेतला CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. OH ज्या कार्बनला, त्या कार्बनला म्हणतात अल्फा. अल्फाच्या शेजारी आहे बीटा. बीटा कार्बनला हायड्रोजन किती आहेत, 3. त्या 3 पैकी कुठला एक हायड्रोजन गेला, ह्याच्यातला OH गेला. ओके, म्हणजे बाहेर पडला आपला H2O. मग प्रोडक्ट काय तुम्हाला मिळाला बघा, इथं प्रोडक्ट मिळाला CH3चा H गेला म्हणजे CH2, सिंगलचा डबल तुम्हाला मिळालं CH2. इथिल अल्कोहोल, त्याच्यापासून तुम्हाला मिळेल इथिन आणि मग H2O. आता मला सांगा, बाहेर पडलं H2 म्हणजे वॉटर बाहेर पडलं. वॉटर बाहेर काढण्यासाठी आपण जो एजंट वापरणार आहे तो डिहायड्रेटिंग एजंट असणार. म्हणजे इथं जे आपण जे वापरणार आहे ते काय असणार आहे, डिहायड्रेटिंग एजंट. कुठलं तर द बेस्ट डिहायड्रेटिंग एजंट इज H2SO4. आपण काय वापरणार आहे, सल्फ्युरिक ऍसिड. सगळ्यात बेस्ट आहे. सल्फ्युरिक ऍसिड नसेल आपल्याकडे वी कॅन यूज अल्युमिना Al2O3. ओके, नंतर आपण वी कॅन यूज P2O5, वी कॅन यूज H3PO4. ओके, असे डिफरंट डिहायड्रेटिंग एजंट्स आहेत. वी कॅन यूज एनी वन अमंग दिस. आणि मग तुम्हाला डायरेक्टली काय असेल ते इलिमिनेशन रिॲक्शन, पर्टिक्युलरली डिहायड्रेशन रिॲक्शन अचीव्ह होईल. लक्षात आलं तुम्हाला काय आहे ते. आता यामध्ये पण आता हे अल्कोहोल जे आहेत ना, हे अल्कोहोलचे डिफरंट टाइप्स असतात. कुठले बघा, तुम्हाला हा अल्कोहोल घेतला ज्यामध्ये OH ज्या कार्बन आहे त्या कार्बनला एकच कार्बन आहे, ह्याला म्हणायचं प्रायमरी अल्कोहोल. मी जेव्हा घेतला हा असा CH3 सिंगल बॉन्ड CH, इथे घेतला OH, इथे घेतला मी CH3, तर हा अल्कोहोल कुठला झाला बाळनो, सेकंडरी. कारण OH ज्या कार्बन आहे त्या कार्बनला किती कार्बन आहेत, 2 कार्बन. तिसरा आपण घेऊ शकतो हा असा CH3 सिंगल बॉन्ड C, देन CH3, देन CH3 अँड देन OH. OH ज्या कार्बनला त्या कार्बनला 3 कार्बन आहेत, म्हणजे कुठला हा, टर्शरी. तर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असे 3 टाईपचे अल्कोहोल आपण वापरत असतोय. तर ह्या तिघांच्या पैकी कोण रिॲक्शन फास्ट करतो, कोण उतावीळ आहे रिॲक्शन करायला, तर टर्शरी. कारण इथला OH बाहेर पडल्यानंतर, OH मायनस बाहेर पडल्यानंतर या कार्बनवरती चार्ज प्लस येतो, तो स्टेबल कार्बोकॅटायन आहे. स्टेबल कार्बोकॅटायन तयार होण्यासाठी तुम्हाला ही रिॲक्शन काय होते, फास्ट होते. लक्षात आलं. त्यामुळे जर तुम्हाला विचारलं डिहायड्रेशन रिॲक्शनसाठी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी काय असते, तर टर्शरी मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. पॉइंट टू बी नोटेड. टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. याचा अर्थ असा झाला, जर आपण सल्फ्युरिक ऍसिड वापरला असेल, ओके, जर आपण सल्फ्युरिक ऍसिड वापरला असेल ॲज अ इथं कॅटलिस्ट म्हणून, तर
इथं सल्फ्युरिक ऍसिड वापरणार आहे आपण ज्याचं कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात जास्त लागणार आहे प्रायमरीसाठी. फॉर सेकंडरी आणि टर्शरी आपल्याला थोडंसं डायल्यूट किंवा माइल्ड कंडिशन लागत असतात. म्हणजे इथं जवळपास आपल्याला 95% सल्फ्युरिक ऍसिड वापरायला पाहिजेत. टेम्परेचर ते पण जवळपास 453 केल्विन. इथं आपल्याला काय करायला पाहिजे, सल्फ्युरिक ऍसिड वापरलं चालतं आपल्याला, पण किती टक्के, 60% बास आहे. इथं आपल्याला 20% सल्फ्युरिक ऍसिड सुद्धा बास आहे. ओके, टेम्परेचर सुद्धा कमी होणार आहे. इथं येईल तुमचं 373 केल्विनच्या आसपास, इथं तुमचं येईल 363 केल्विनच्या आसपास. ओके, आलं लक्षात. आणि प्रोडक्ट लिहायला तुम्हाला जमेलच. ओके, व्हिडिओ पॉज करा, पटकन प्रोडक्ट लिहा बघू. ओके, कसं करणार आपण, इथला OH गेला, इथला H गेला. आता हा अल्फा, बीटा 1, बीटा 2 दोन्ही सेमच आहेत, प्रोडक्ट एकच येणार. OH ज्या कार्बन तो अल्फा, बीटा 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 कार्बन 3 आहेत, बीटा हायड्रोजन 9 आहेत, 9 पैकी कुठलाही गेला, प्रोडक्ट तुम्हाला एकच येणार. आलं लक्षात. रिॲक्शन कळली तुम्हाला काही. नेक्स्ट, याच्यामध्ये सुद्धा सेटझेफ रूल येणारच. म्हणजे समजा तुम्हाला परत अल्कोहोल दिला असेल असा, CH3 सिंगल बॉन्ड CH, देन OH, देन CH2 अँड CH3. परत सेम कंडिशन, OH ज्या कार्बनला तो कार्बन कुठला झाला, अल्फा, हा तुमचा बीटा 1, हा तुमचा झाला बीटा 2. बीटा 1 ला 3 हायड्रोजन, बीटा 2 ला 2 हायड्रोजन. तुम्हाला काय सांगितलं मी, ज्याचे बीटा हायड्रोजन सगळ्यात कमी तो गेल्यानंतर येणार प्रोडक्ट मेजर. म्हणजे आपण याचा हायड्रोजन काढणार, म्हणजे तुमचा इथला हायड्रोजन हा गेला. ओके, इथला तुमचा OH गेला, इथं काय आला तुमचा डबल बॉन्ड. लक्षात आलं बॉन्ड तुम्हाला. ओके, तर ही अशी सोपी रिॲक्शन आहे. आता मगाशी एक मी सांगितलं होतं की या रिॲक्शन मध्ये कार्बोकॅटायन तयार होतो. कारण पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, ओके मी सांगतो बघा लगेच. इथं मेकॅनिझम काय ऍक्च्युली तसं जास्त इथं अपेक्षित नाही आहे, पण मुद्दा मी सांगतो कारण आपल्याला अल्कोहोल फिनॉल इथं टॉपिक आहे 12वी सिलेबसमध्ये, त्यामध्ये रिॲक्शन येणार आहे म्हणून मी थोडक्यात सांगतो. इथं बघा आपण काय वापरलं, बघा आपण वापरलं ऍसिड म्हणजे H+ म्हणजे ऍसिड. ऍसिड जर असेल तर पहिली स्टेप जी असते ते कधीही प्रोटोनेशन असते. मग प्रोटोनेशन कोणाचं होणार आहे, ऑब्व्हियसली होणार आहे अल्कोहोलचं. म्हणजे अल्कोहोलनं अटॅक केला कोणावरती, H+ वरती. मी डायरेक्ट सांगतो इथं काय होईल, हा OH होता, इथे एक H येईल, चार्ज कुठला आला याच्यावरती प्लस. आता हा लगेच अनस्टेबल गेला बाहेर, म्हणजे बाहेर कोण पडला याच्यातला, H2O बाहेर पडला तुमचा. H2O बाहेर पडला म्हणजे चार्ज कुठला आला इथं प्लस कार्बोकॅटायन. ते लक्षात ठेवायचं बाळांनो. जेव्हा जेव्हा कार्बोकॅटायन तयार व्हायची पॉसिबिलिटी असते तेव्हा तेव्हा कुछ तो गडबड है, म्हणजे रिअरेंजमेंटची पॉसिबिलिटी असते. त्यामुळे हे एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. म्हणजे हेच नाही, मी अजून एक्झाम्पल घेतो, तुमच्या लक्षात येईल की रिअरेंजमेंटची पॉसिबिलिटी त्यामध्ये असते. ओके, त्यामुळे आणि कसं होतं, आता CETची लेवल थोडीशी प्लस झाले, त्यामुळं नॉर्मल एक्झाम्पलपेक्षा थोडेसे रिअरेंज्ड एक्झाम्पल्स विचारायची पॉसिबिलिटी आहे. म्हणजे मी समजा एक्झाम्पल असं घेतलं असेल, CH3, देन मी घेतला इथं समजा CH3, ओके, देन हिअर OH, CH3 आणि समजा मी इथं घेतला CH3. ओके, थोडंसं मी चेंज करून घेतो इथं CH2. ओके ठीक आहे, CH2 CH3 समजा इथे H घेतला असेल. H इथं OH. ठीक आहे, तर काय होतं बघा इथं OH ज्या कार्बनला तर कार्बन आहे अल्फा, तुमचा बीटा या बाजूचा आहे, बीटा या बाजूचा आहे. ओके, इथं काय होणार आहे, इथं पॉसिबिलिटी रिअरेंजमेंटची येऊ शकते. कशी येणार आहे, तर ह्या OHचं प्रोटोनेशन झालं, बाहेर पडला, इथे चार्ज कुठला आला प्लस, बरोबर आहे, तो प्लस चार्ज आला. त्यानंतर इथं हे मायग्रेशन ऑफ H वगैरे इथं होऊ शकतं आणि मग इथं कार्बोकॅटायन तयार होऊ शकतो. जो टर्शरी असणार आहे, हा जो आहे तो सेकंडरी आहे. बघा हा कुठलाही सेकंडरी आहे. मग हा H इथून गेल्यानंतर इथं प्लस चार्ज येणार आहे, विच इज टर्शरी, आणि तो टर्शरी झाल्यानंतर मग त्याच्यामधनं H बाहेर पडणार आणि मग प्रोडक्ट मिळणार, अशी पॉसिबिलिटी येणार. त्यामुळे रिअरेंजमेंटची पॉसिबिलिटी ह्याच्यामध्ये येणार, हे बाळून लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, ओके. तर ही आपली झाली सेकंड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्कीन. नेक्स्ट पुढची थर्ड मेथड जी आहे ती डिहॅलोजनेशन. थर्ड जी रिएक्शन आहे ती डिहॅलोजनेशन. यामध्ये काय वापरणार आपण, यामध्ये आपण विसिनल डायहॅलाइड वापरणार, डायहॅलाइड. आणि बाय युजिंग विसिनल डायहॅलाइड वी कॅन प्रिपेअर अल्कीन. कसे, एक्झाम्पल घेतलं आपण CH2 देन CH2, समजा मी घेतलं इथं Cl, इथं घेतला मी Cl. दिस इज विसिनल डायहॅलाइड. काय करायचं आपण, या विसिनल डायहॅलाइडमध्ये
म्हणजे आपल्याला इथला हा सीएल काढायचा आहे, हा सीएल आणि हा सीएल, हे दोन्ही सीएल काढायचे आहेत. काय करायचं, जस्ट ऍड. आमचा लाडका जिंक्या, ते जिंक्या काय करेल, हे जिंक्या ह्या 2 क्लोरीनला घेऊन गेलं पळून. तुम्हाला काय मिळालं, CH2 डबल बॉन्ड, CH2 बाहेर पडला, ZnCl2. ओके, म्हणजे 2 क्लोरीनला बाहेर काढला, आपलं झिंक वास आहे, तर झिंकनं 2 क्लोरीनला बाहेर पळून गेला, तुम्हाला डायरेक्ट मिळाला अल्कीन. हे आहे डिहॅलोजनेशन. इथं काय कुठल्या रूलची काय संबंध काही नाही, कारण विसिनल डायहाइड पाहिजे, हे पहिला नियम आहे. 2 ॲडजस्टंट कार्बनला 2 हॅलोजन पाहिजेत. झिंक टाका, तुम्हाला डायरेक्ट प्रोडक्ट मिळून जाईल. क्लिअर आहे. प्रिपरेशनच्या आपल्या मेथड्स संपल्या. देन नेक्स्ट बघणार आपण याचे फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज सगळ्यात सोप्या आहेत. लोअर मेंबर जे आहेत, म्हणजे पहिले आपले 3 मेंबर्स पर्टिक्युलरली, म्हणजे कार्बन 4 पर्यंत. कुठले कुठले बघा, 3 मेंबर येत नाही, 4 मेंबर येतात. कुठले कुठले, इथिलीन, प्रोपीन, ब्युटीनमध्ये 2 येणार. ओके, अल्फा ब्युटिलीन, बीटा ब्युटिलीन आणि अजून एक शकतो आयसोब्युटिलीन. हे ऍक्च्युली 5 कार्बन येतात. म्हणजे कार्बन 4 असलेल्या कंपाऊंड पर्यंत हे सगळे गॅसेस आहेत. कार्बन 5 पासून कार्बन 17 पर्यंत गेलो आपण, दे आर लिक्विड्स, आणि 18च्या पुढं ते काय आहेत, सॉलिड्स. अजून एक महत्त्वाचा पॉईंट, अल्किन्स किंवा तुम्ही अल्काइन्स घ्या किंवा अल्केन घ्या, दे आर लेस डेन्सर दॅन वॉटर. पाण्यापेक्षा ते हलके आहेत, त्याची डेन्सिटी खूप कमी आहे. अजून पॉईंट कुठला आहे, अल्केन, अल्किन, अल्काइन किंवा सगळेच हायड्रोकार्बन घ्या तुम्ही, दे आर नॉन पोलर. ते नॉन पोलर आहेत, त्यामुळे ते पाण्यामध्ये सोल्युबल नाही. दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट लाईक बेन्झेन, CCl4. ओके, यासारख्या ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये ते सोल्युबल आहेत, पाण्यामध्ये इनसोल्युबल आहेत. अजून एक बॉइलिंग पॉईंट ऑब्वियसली. तर बॉइलिंग पॉईंट मधलं सेम सगळीकडे कॉमन पॉईंट्स आहेत. ॲज अ मोलेक्युलर मास इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. आणि जर आयसोमेरिक कंपाऊंड असतील तर ब्रँचिंग वाढलं, बॉइलिंग पॉईंट कमी झाला. ओके, हे सगळे पॉईंट्स बाळून लक्षात ठेवा. हे सोडून हे स्टेटबोर्डला झाले, थोडेसे एक्स्ट्रा पॉईंट मी लगेच 2 मिनिटात सांगतो. अल्किनमध्ये मगाशी मी सांगितलं असं सिस आणि ट्रान्स 2 टाईपचे अल्किन असतात. तर सिस अल्किन हा स्लाइटली पोलर असतो ट्रान्सपेक्षा. ट्रान्स हा नॉन पोलर असतो. मग जर पोलर सिस असेल तर साहजिकच आहे, त्यामुळे थोडंसं डायपोल येऊ शकतं, थोडंसं पोलर असल्या कारणानं, त्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट थोडा जास्त असणार आहे. कोणापेक्षा, ट्रान्सपेक्षा. लक्षात. मेल्टिंग पॉईंटचं उलटं असतं, कारण मेल्टिंग पॉईंटमध्ये सिमेट्रिकल स्ट्रक्चर ट्रान्स असतं, त्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंट जास्त असतं. ओके, हे सगळे काय पॉईंट्स आहेत ते पॉईंट पाहून लक्षात ठेवा तुम्हाला. ओके, हे झालं फिजिकल प्रॉपर्टीज. शक्यता कमी असते क्वेश्चन विचारायची, पण आपल्याला माहिती असावेत. देन सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपण स्टार्ट करतोय, केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन. तर अल्किनच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत, त्या अल्किनच्या केमिकल प्रॉपर्टीज भरपूर आहेत, भरपूर आहेत. आपण काय करणार बघा, सगळ्यात महत्त्वाचं, अल्किन काय आहेत बाळांनो, सॅच्युरेट किंवा अनसॅच्युरेट. अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहेत तर ते कुठल्या रिएक्शन देणार आहेत, ॲडिशन रिएक्शन. म्हणून आपण जास्तीत जास्त रिएक्शन बघायचे ते ॲडिशन बघायचे. त्या ॲडिशनमध्ये सुद्धा महत्त्वाचं लक्षात ठेवा बाळांनो, जनरली अल्किन ॲडिशन रिएक्शन देतं, पण त्या ॲडिशनमध्ये इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन जास्त देतं. मी असं अजिबात माझं म्हणणं नाहीये की ते न्यूक्लियोफिलिक ॲडिशन देतच नाही. माझं म्हणणं काय, अल्किन जनरली अंडरगो इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन. मग ही इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन म्हणजे काय, की पहिल्या स्टेपमध्ये इलेक्ट्रोफाईल ऍड होतोय, म्हणून त्या ॲडिशन रिएक्शनला म्हणतो आपण इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन. आलं लक्षात. त्यामुळे अल्किन जे ते जनरली इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन देतात, कारण अल्किनकडे ऑब्व्हियसली काय असणार आहे, पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, डबल बॉन्ड आहे म्हणजे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. पाय इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन रिच आहे, त्यामुळे जनरली त्यामध्ये इलेक्ट्रोफाईल पहिल्या स्टेपमध्ये ऍड केला जातो. ओके, ठीक आहे. तर हे अशा रिएक्शन्स आहेत, भरपूर रिएक्शन्स आहेत. आपण 1 बाय 1 सगळं डिस्कशन करूया. ठीक आहे. फर्स्ट रिएक्शन आहे आपली ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ॲडिशन हायड्रोजन ही रिएक्शन अल्केनमध्ये मी घेतलेली आहे. काय रिएक्शन आहे बाळांनो, when alkene react with hydrogen gas in presence of palladium, platinum, uranium, nickel, it give directly alkane. ही आपण रिएक्शन घेतली, सेंडरन्स सबॅशर रिएक्शन म्हणतो आपण त्याला. ओके, ही रिएक्शन ऑलरेडी झालेली आहे, त्यामुळे मी डिस्कशन करत नाही आता. नेक्स्ट आपण डायरेक्टली स्टार्ट करणार आहे सेकंड रिएक्शन. ते रिएक्शन आहे ॲडिशन ऑफ हॅलोजन. ॲडिशन ऑफ हॅलोजन. त्या ॲडिशन ऑफ हॅलोजन मध्ये ॲडिशन ऑफ फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे चौघ आहेत. पण आपण इथं जनरली कुठलं ॲडिशन करतो, एक तर क्लोरीन किंवा एक तर ब्रोमीन, एक तर क्लोरीन आणि ब्रोमीन. तर आपण इथं क्लोरीन ब्रोमीन दोन्ही पण ऍड करूया. तुमच्या लक्षात येईल बाळांनो काय असतं, मी घेतला CH2 डबल बॉन्ड CH2 घेतला आणि ह्यामध्ये टाकला मी समजा क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ CCl4 ॲज अ सॉल्वंट. काय होतं, आता डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्डला एक बॉन्ड, एक सिग्मा असतो, दुसरा पाय असतोय. काय मोडणार, पाय मोडला. पाय मोडल्यानंतर इकडे एक Cl तिकडे एक Cl. आपण काय केलं, CH2 डबल बॉन्ड होता, ओके, त्याचं काय झालं सिंगल,
इथे काय घेतलं CH2, इथं आला Cl, इथं आला Cl, तुम्हाला मिळालं विसिनल डायहॅलाइड. मग अशी रिॲक्शन जी होती ना, विसिनल डायहॅलाइड पासून आपण अल्किन तयार केलं होतं, आता हे त्याचा रिटर्न गिफ्ट, त्याचं गिफ्ट त्याला परत घेऊन टाकलं आपण. म्हणजे ह्याच्यापासून आम्ही हे केलं होतं, आता ह्याच्यापासून हा तयार केला. ओके, ठीक आहे, फिट्टम पाठ. आता आपण काय केलं, या अल्किन मध्ये क्लोरीन टाकलं, तुम्हाला डायरेक्टली विसिनल डायहॅलाइड मिळाला. ही जी रिॲक्शन आहे ना बानो, तुमच्या म्हणजे ही अगदी रिॲक्शन दिसायला खूप सोपी वाटते, पण तुमच्या लक्षात येईल मी ओलेफिन्स अल्किनला का म्हटलं होतं, कारण इथिलीन पहिला मेंबर ज्यामध्ये क्लोरीन टाकलं की तुम्हाला काय मिळतो, ऑइली कंपाऊंड मिळतो. हा ऑइली कंपाऊंड आहे. या रिॲक्शनचा अजून एक खासियत सांगतो. ऍक्च्युली ही रिॲक्शन जेई मेन्सला किंवा ऍडव्हान्सला खतरनाक आहे, कारण ही रिॲक्शन मानो ही रिॲक्शन अँटी ॲडिशन आहे. कुठली ॲडिशन आहे, अँटी, म्हणजे एक क्लोरीन एका बाजूनं, दुसरा क्लोरीन एका बाजूनं. या रिॲक्शनमध्ये एक इंटरमिजिएट तयार होतो. त्या इंटरमिजिएटला आपण हॅलोनियम आयन म्हणतोय. क्लोरोनियम आयन किंवा ब्रोमोनियम आयन हे असे काही पॉईंट्स आहेत. स्टेट बोर्डला त्याचा वेटेज कमी आहे, पण मुद्दा मी तुम्हाला सांगालोय. हॅलोनियम आयन किंवा क्लोरोनियम ब्रोमोनियम आयन हा तयार होत असतो. म्हणून ही रिॲक्शन कुठली आहे, अँटी ॲडिशन रिॲक्शन आहे. पण आता सीईटीला महत्वाचा पॉईंट कुठला आहे, जर बाळनो या अल्किनमध्ये कुठल्याही आपण ब्रोमिन टाकलं, ब्रोमिन वॉटर काय टाकलं आपण, ब्रोमिन वॉटर. कुठलाही अल्किन घ्या तुम्ही, मी एक एक्झाम्पल म्हणून घेतो. CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 आणि समजा टाकला ब्रोमिन वॉटर, तर काय होतं, ऑब्व्हियसली आता ह्याच्यामधला एक सिग्मा पाय पाय मोडला, इकडे BR इकडे BR, अँटी ॲडिशन झाली. तुम्हाला प्रोडक्ट मिळाला हा असा CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2, इकडे अल्ल्याड BR पल्ल्याड BR गेला. हा तुम्हाला कंपाऊंड मिळाला. ओके, हा विसिनल डायब्रोमाइड मिळाला. ही रिॲक्शन जी आहे ना, ही रिॲक्शन ही साइट ऑफ अनसॅच्युरेशन, साइट ऑफ अनसॅच्युरेशन डिटेक्शन म्हणून वापरली जाते. डिटेक्शन ऑफ साइट ऑफ अनसॅच्युरेशन, डिटेक्शन ऑफ साइट ऑफ अनसॅच्युरेशन म्हणून ओळखली जाते. या रिॲक्शनला काय म्हणतात बघा, म्हणजे समजा तुम्हाला एक टेस्टमध्ये कंपाऊंड दिला असेल आणि तुम्हाला कन्फर्म करायचं आहे की तो कंपाऊंड अनसॅच्युरेटेड आहे, तर काय करणार, जस्ट तुम्ही त्यामध्ये ब्रोमिन वॉटर टाका. ब्रोमिन वॉटर आपण त्या सोल्युशनमध्ये टाकल्यानंतर जर टाकलेल्या ब्रोमिन वॉटरचं डिकलरायझेशन झालं, म्हणजे त्याचा कलर गेला, त्या ब्रोमिन वॉटरचा कलर गेला, तर समजायचं हा अल्किन आहे किंवा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. म्हणून अनसॅच्युरेटेड कंपाऊंडची ही एक क्वालिटेटिव्ह टेस्ट आहे की तो आहे की नाही. कुठलाही तुम्ही अनसॅच्युरेटेड कंपाऊंड घ्या, अरोमॅटिक सोडून, ओके, घेतला म्हणजे बेन्झीन अनसॅच्युरेटेड आहे पण तो अरोमॅटिक आहे. ओके, त्यामुळे मी त्याचा विचार करत नाहीये. पण समजा अल्किन घेतला कुठलाही, त्यामध्ये समजा तुम्ही ब्रोमिन वॉटर टाकला, तर त्या ब्रोमिन वॉटरचं डिकलरायझेशन झालं, आणि डिकलरायझेशन ऑफ ब्रोमिन वॉटर ही जी टेस्ट आहे त्याला आपण डिटेक्शन ऑफ साइट ऑफ अनसॅच्युरेशन म्हणून ओळखतो, ब्रोमिन वॉटर टेस्ट. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एमसीक्यू मध्ये कदाचित ही एक हिंट म्हणून वापरलं जाईल. कसं, कंपाऊंड विथ मोलिक फॉर्म्युला C4H8 गिव्स डिकलरायझेशन ऑफ ब्रोमिन वॉटर. समजून जायचं डबल बॉन्ड आहे किंवा ट्रिपल बॉन्ड आहे. आता C4H8 म्हणजे ऑब्व्हियसली दोनच हायड्रोजन कमी आहेत, म्हणजे अल्किन आहे, कन्फर्म लक्षात ठेवायचं. कळलं, ही हिंट म्हणून वापरायची बाळानो. रिॲक्शन सोपी आहे अगदी, की कुठल्याही अल्किनमध्ये ब्रोमिन टाकलं किंवा क्लोरीन टाकलं, तुम्हाला काय मिळालं, विसिनल डायब्रोमाइड. हिंट मगाशी मी सांगितलंच, अँटी ॲडिशन आहे, ब्रोमोनियम आयन इंटरमिजिएट तयार होतो, परत अनसॅच्युरेशन डिटेक्शन म्हणून टेस्ट वापरली जाते. ठीक आहे, तर ही अशी एक सोपी रिॲक्शन. दोन रिॲक्शन संपल्या. थर्ड रिॲक्शन, आपली थर्ड रिॲक्शन जी आहे ती ॲडिशन ऑफ HX, म्हणजे ॲडिशन ऑफ H2 झाला, ॲडिशन ऑफ X2 झाला, आता ॲडिशन ऑफ HX. हे खूप महत्वाचं आहे, कारण इथं बाळांनो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे रूल्स पण बघणार आपण. CH2 डबल बॉन्ड CH2 घेतला, त्यामध्ये समजा टाकला आपण HX. आता HX मध्ये काय काय येणार आहे, ऑब्व्हियसली HX म्हणजे HCl, HBr आणि HI. आपण HF च्या नादाला लागत नाही, कारण HF इज ऑब्व्हियसली करोजिव्ह आहे, पॉइझनस आहे, त्यामुळे HF आपण वापरत नाही. HCl, HBr, HI ह्या तिघांच्या पैकी विच इज मोर रिॲक्टिव्ह, ऑब्व्हियसली HI, त्यानंतर HBr आणि त्यानंतर HCl. हा एक आपला MCQचा पॉइंट एक. मग आपण HX टाकला, काय होईल, सिग्मा पाय पाय मोडला, पाय मोडल्यानंतर अल्ल्याड H पल्ल्याड X, म्हणजे CH2 ला मिळाला H, CH3 झालं. आता या CH2 ला काय मिळालं तुम्हाला, X. असं तुम्हाला मिळाला इथिल हलाइड. काय असेल तो हा अल्किन जो घेतला, तो घेतला आपण सिमेट्रिकल अल्किन. सिमेट्रिकल अल्किन म्हणजे असा अल्किन ज्याच्यामध्ये डबल बॉन्डच्या अल्ल्याड आणि पल्ल्याड ग्रुप सेम असतात. डबल बॉन्डच्या अलीकडे पलीकडे ग्रुप काय असतात, सेम. जेव्हा डबल बॉन्डच्या अलीकडे पलीकडे ग्रुप सेम असतात, त्यावेळी त्याला म्हणायचं कुठला अल्किन, सिमेट्रिकल अल्किन. सिमेट्रिकल अल्किन मध्ये तुम्ही कुठलाही रिएजंट टाका, प्रोडक्ट एकच येणार. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही समजा इथं HBr टाकला, तुम्हाला मिळेल डायरेक्टली सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड, एकच प्रोडक्ट मिळणार आहे.
ओके, मग तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे की इनॅक्टिव्ह आहे तो पुढचा पार्ट झाला. पण इथे तुम्हाला काय प्रोडक्ट मिळणार आहे? एकच प्रोडक्ट मिळणार आहे. पण जेव्हा तुम्ही डील करताय एखाद्या अनसिमेट्रिकल अल्कीन सोबत, CH3 सिंगल बॉन्ड CH बॉन्ड CH2, आणि या अनसिमेट्रिकल अल्कीन मध्ये जेव्हा तुम्ही टाकताय HCl HBr HI, HCl HBr HI, त्यावेळी बघा H या कार्बनला Cl ह्या कार्बनला, किंवा H या कार्बनला म्हणजे याच या कार्बनला आणि Cl या कार्बनला, अशी दोन प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहेत. ओके, बघा मी सांगतो तुम्हाला पॉसिबिलिटी काय. इथं आला H, इथं आला Cl, ही पहिली पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी इथं आला H, इथं काय आला Cl. अशी दोन पॉसिबिलिटी आहेत ना. दोन्ही प्रोडक्ट आपण लिहून टाकूया. पहिला प्रोडक्ट CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl, मध्ये H आणि कडेला Cl गेला. दुसरा प्रोडक्ट CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3, इथं आला Cl. आता मधल्या कार्बनला Cl आला. हा तुमचा एन प्रोपिल, हा तुमचा आयसोप्रोपिल. दोघांनी मेजर कुठला? ऑब्विसली दिस इज मेजर. ओके, आणि दिस इज काय झाला? मायनर. कशावरनं? द ग्रेट मार्कोनिकॉव्स. मार्कोनिकॉव्स, त्या मार्कोनिकॉव्हने सांगितलं एक रूल आहे, आणि त्या रूलनुसार दिस वन इज मायनर, दिस वन इज मेजर. म्हणजे आयसो मेजर आणि हा काय झाला मायनर. मार्कोनिकॉव्ह सांगतो, पण परत सांगतोय सेटझर रूल सारखं मार्कोनिकॉव्ह सुद्धा इथून पुढे वापरायचा नाही. हे मी सांगवलंय, जाणीवपूर्वक सांगवलंय. मार्कोनिकॉव्ह रूल मी सांगतो, पण तो जाणीवपूर्वक सांगतोय मी वापरायचा नाही, कारण मार्कोनिकॉव्ह रूलला अडचणी येतात. ओके, तर मी नंतर सांगतो. अगोदर मार्कोनिकॉव्ह रूल सांगतो, अँटी मार्कोनिकॉव्ह सांगतो, आणि मग काही एक्झाम्पल डिस्कशन करतो. तुम्हाला लक्षात येईल मार्कोनिकॉव्ह न वापरता आपली हिंट का वापरायची. मार्कोनिकॉव्ह रूल काय आहे? When an unsymmetrical alkene undergo addition reaction with unsymmetrical reagent, negative part of the reagent gets attached to that unsaturated carbon which having lesser number of hydrogen atom. ज्याला कमीत कमी हायड्रोजन आहे तिथे गेला निगेटिव्ह पार्ट, म्हणजे इथे गेला. हा आपला मार्कोनिकॉव्ह रूल झाला. ओके, हे मार्कोनिकॉव्ह रूल प्रमाणे झालं. आता मी अँटी मार्कोनिकॉव्ह तुम्हाला सांगतो, आणि मग तुम्हाला एक्झाम्पल्स घेतो, तुमच्या लक्षात येईल. आता बघा मी काय म्हटलं, परत सांगतो. अल्कीन घेतला अनसिमेट्रिक, त्यामुळे HCl टाकलं, तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळाले. दोघांपैकी एक मेजर, दुसरा मायनर. मेजर प्रोडक्ट डिसाइड बाय मार्कोनिकॉव्ह रूल, म्हणजे निगेटिव्ह पार्ट हा अशा कार्बनला गेला पाहिजे ज्याला कमीत कमी हायड्रोजन ॲटम्स आहेत. ठीक आहे, नेक्स्ट. आता अँटी मार्कोनिकॉव्ह काय असतं? समजा घेतला आपण CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, प्रोपिनच घेतला. मी समजा ह्यामध्ये टाकलं HBr. ओके, HBr टाकलं तर तुम्हाला प्रोडक्ट इथं ऑब्विसली दोन मिळणार आहेत परत. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br, आणि काय मिळेल? CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड Br. ठीक आहे, ही पण नॉर्मल रिएक्शन आहे. परत हा असणार तुमचा मायनर, हा असणार तुमचा मेजर. रेग्युलर ऍडिशन आपली. प्रोपीन त्यामध्ये HBr टाकलं, तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळाले. आता अँटी मार्कोनिकॉव्ह म्हणजे नेमकं काय? तर इथं ॲरोवरती जर तुम्ही इथं पेरॉक्साईड वापरला, काय वापरलं? पेरॉक्साईड. तर पेरॉक्साईड वापरल्यानंतर जे तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळाले, तो जो मायनर मिळाला होता तो तुमचा आता मिळणार मेजर, आणि जो मेजर मिळाला होता तो मिळणार तुम्हाला मायनर. हा झाला पेरॉक्साईड इफेक्ट. हे मार्कोनिकॉव्हच्या उलटं मिळालं, म्हणून ह्याला म्हणायचं अँटी मार्कोनिकॉव्ह ॲडिशन किंवा खराश मायो इफेक्ट. खराश मायो इफेक्ट सुद्धा ह्याला म्हणायचं. हे कशामुळे झालं? हे पेरॉक्साईडमुळे झालं. आता इथं महत्वाची हिंट एक लक्षात ठेवा बाळांनो. पेरॉक्साईड इफेक्ट फक्त आणि फक्त HBrच दाखवतं. HCl आणखी HCl आणि HI दोघंचे दोघं पेरॉक्साईड इफेक्ट दाखवत नाहीत. मुद्दाम तुम्हाला ब्लफ करण्यासाठी, गंडवण्यासाठी क्वेश्चन परीक्षेत विचारले जातात. काय केलं असतं? इथे HCl टाकलेलं असतं आणि मुद्दाम पेरॉक्साईड लिहिलं असतं. तर लक्षात ठेवायचं, पेरॉक्साईड तुम्ही 1 लिटरभर टाका किंवा 1 बॅरल भरून टाका, काही फरक पडत नाही. HBr असेल तरच पेरॉक्साईडचा इफेक्ट आहे. HCl आणखी HI ला अजिबात काही फरक पडत नाही. मग समजा तुम्ही HCl घेतला आणि पेरॉक्साईड आलं, काय करायचं? मार्कोनिकॉव्हचाच प्रोडक्ट मेजर. HI असेल पेरॉक्साईड टाकलं, काय लिहिणार तुम्ही? मार्कोनिकॉव्हचंच मेजर. लक्षात आलं? फक्त HBr आणि पेरॉक्साईड असेल तरच अँटी मार्कोनिकॉव्ह तुमचा येणार आहे. अजून मुलं हे गोंधळ करून घेतात. HBr फक्त टाकलंय, नो पेरॉक्साईड, मार्कोनिकॉव्हचंच. त्यामुळे हे गोंधळ करून घेऊ नका बाळांनो. लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. आता अजून हे पेरॉक्साईड इफेक्ट आपण घेतलाय. पेरॉक्साईड इफेक्ट कशामुळे होतं, काय होतं? तर त्याचं फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. आता या स्टेजला याची गरज नाहीये डिस्कशनची. तुम्ही एवढं लक्षात ठेवा, मार्कोनिकॉव्ह काय असतं आणि अँटी मार्कोनिकॉव्ह काय असतं. ठीक आहे, ओके. आपण एक्झाम्पल्स घेऊया आता. समजा मी घेतला असे CH3 सिंगल बॉन्ड C, देन CH3 डबल बॉन्ड CH2.
हा आयसोब्युटिलीन घेतला आणि आयसोब्युटिलीनमध्ये समजा आपण टाकला असेल HBr. बघा मी आता एरोवरती पेरॉक्साईड लिहिलं नाहीये, त्यामुळे तुम्ही काय करणार आहे, तुम्ही नॉर्मल प्रोडक्ट लिहिणार आहे. नॉर्मल प्रोडक्ट म्हणजे कसा, ओके, इथं तुमचा काय येणार आहे Br, इथं काय तुमचा येणार आहे H, इथला फक्त डबल बॉन्ड काढून टाकणार आपण. लक्षात आलं तुमच्या काय असेल, हे झालं तुमचा नॉर्मल. जर इथं वापरला असेल आपण पेरॉक्साईड, काय करणार, हे गेलं, ओके, काय करणार आपण इथं सांगा, इकडं आला तुमचा H, इथं काय आला तुमचा Br, हा झाला पेरॉक्साईड इफेक्ट. लक्षात आलं काय ते. आता काही हटके एक्झाम्पल्स घेऊया आपण, कारण ही रुटीनली विचारली जातात, ओके, म्हणून काही हटके एक्झाम्पल्स घेऊया. बघा, ओके, Cl सिंगल बॉन्ड C, then Cl सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH2. आता घेतला, यामध्ये टाकला आपण HCl आहे, त्यामुळे नो पेरॉक्साईड इफेक्ट, काही संबंधच नाहीये. आता काय, अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजन गोज टू दॅट कार्बन विच हॅव्हिंग लेसर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे लेसर नंबर हायड्रोजन ॲटम कुणाला आहेत, कार्बनला एकच हायड्रोजन, कार्बन 2 हायड्रोजन, म्हणजे इथं तुमचा गेला Cl, म्हणजे इथं Cl आला पाहिजे. म्हणजे असा एक्झाम्पल. प्रोडक्ट बघा, एक्सपेक्टेड प्रोडक्ट Cl, देन Cl सिंगल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2 ला मिळाला H, इथं मिळाला तुमचा Cl. दिस इज आवर एक्सपेक्टेड प्रोडक्ट. पण हा प्रोडक्ट येत नाही. प्रोडक्ट कुठला येतोय, तर तुम्हाला प्रोडक्ट असा मिळतोय Cl सिंगल बॉन्ड C, देन Cl, CH2 ला Cl त्या कार्बनला गेला. म्हणजे तुम्ही म्हणाल सर हा अँटी मार्कोनिकॉफ दिसायलाय, पण पेरॉक्साईड पण नाही आहे. तर हे मार्कोनिकॉफ्स रूलचे लिमिटेशन्स आहेत. म्हणून मगाशी तुम्हाला सांगितलं मार्कोनिकॉफ्स तुमच्या माहिती आहे, वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे, पण ते बोर्डापुरतच. MCQला जाताना मार्कोनिकॉफ्स रूलच्या नादा लागायचं नाही. मग काय करायचं तिथं, प्रोडक्ट लिहायचा कसा, तर अमोल पाटील रूल वापरायचा. काय सांगतो बघा मी, जेव्हा तुम्हाला कुठलाही अल्किन दिला जाईल, तेव्हा आपण एक काम करायचं बाळांनो. कुठलाही अल्किन दिला असेल तर त्या अल्किन मध्ये आपण डबल बॉन्ड पहिल्यांदा काढून टाकायचा. ओके, डबल बॉन्ड काढून टाकायचा. काढल्यानंतर ज्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड होता त्या दोन्ही कार्बनला आपण प्लस चार्ज त्याच्या डोक्यावरती देऊन ठेवायचा. अगोदर दोन्हीकडे प्लस चार्ज द्यायचा आणि ते दोन्ही प्लस चार्जला विचारायचं, म्हणजे दोन्ही प्लस चार्ज म्हणजे कार्बोकॅटायन आहेत ना, तर दोन्ही कार्बोकॅटायनला विचारायचं, अण्णा तुमच्या दोघांच्यापैकी स्टेबल कोण आहे, त्या दोघांच्यापैकी स्टेबल कोण आहे. जो स्टेबल असणार आहे त्याच्यावरच निगेटिव्ह चार्ज म्हणजे HCl मधला Cl जाऊन लावायचा. मी परत सांगतो बघा, काय करायचं, डबल बॉन्ड दिलेला असतो त्यामधला एक बॉन्ड ब्रेक करायचा, पाय बॉन्ड ब्रेक केला. ज्या 2 कार्बन मधला पाय बॉन्ड ब्रेक केला, त्या दोन्ही कार्बनला तुम्ही प्लस चार्ज द्या. त्या दोन्ही प्लस चार्ज असलेल्या कार्बनला विचारायचं तुमची स्टॅबिलिटी सांगा. ज्याची स्टॅबिलिटी जास्त त्याच्यावरच निगेटिव्ह चार्ज असलेला ॲटम लावायचा आहे. सोपी हिंट आहे. Negative part of the reagent goes to that carbon which forms more stable carbocation. हा आपला रूल आहे. आता मला सांगा, हा कार्बन जो आहे हा सेकंडरी आहे, हा कार्बन बघितला प्रायमरी आहे. नियमानुसार सेकंडरी शुड बी मोर स्टेबल, पण हा सेकंडरी कार्बन अशा कार्बन आटायचा आहे जो ऑब्विसली या 3 क्लोरीन प्लस चार्ज ऑलरेडी आलाय त्याच्यावर. मग प्लस चार्ज प्लस शेजारी प्लस, स्टेबल की अनस्टेबल, अनस्टेबल. त्यामुळं तुम्हाला हा प्रोडक्ट येणार नाही, तुम्हाला प्रोडक्ट जो मिळणार तो हा मिळणार आहे. लक्षात आलं. ओके, अशी भरपूर एक्झाम्पल्स आहेत, भरपूर एक्झाम्पल. अजून एक्झाम्पल घेतो पाहिजे तुमच्या लक्षात येईल. समजा C, देन हियर H, डबल बॉन्ड C, मी घेतला इथं CH3, इथं घेतला मी CH3, असं एक्झाम्पल घेतला. आणि समजा मी यामध्ये टाकला समजा HCl किंवा HI, आयोडीन टाकलं ना आपण अजून. ओके, HI. आता अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स या कार्बनला, ओके, आपला हा जो कार्बन आहे रेड, हा कार्बन जो आहे या कार्बनला हायड्रोजन एकच आहे, या कार्बनला हायड्रोजन एक पण नाही आहे, हा टर्शरी आहे, हा जो आहे तो काय आहे सेकंडरी आहे. आपल्या नियमानुसार टर्शरी शुड बी मोर स्टेबल ना, टर्शरी जो असतो तो काय असतोय मोर स्टेबल असतोय. त्यामुळं आय शुड बी गोज टू दिस कार्बन. पण हा जरी सेकंडरी असला, हा कार्बन जरी सेकंडरी असला तरी त्याच्या मागे बेन्झीन आहे आणि ते बेन्झीनची ताकद आहे, ह्याला रेझोनन्स म्हणतो आपण. म्हणजे हा कार्बन फक्त सेकंडरी नाही आहे, इट इज सेकंडरी बेन्झेलिक, आणि बेन्झेलिक इज मोर स्टेबल.
त्यामुळे हा टर्शियरी असून उपयोग नाही आहे. दिस इज बेन्झिलिक, इट इज मोर स्टेबल. त्यामुळे आय गोज टू दिस कार्बन ओनली. म्हणजे हा तुमचा मेजर प्रोडक्ट, हे तुमचा मायनर प्रोडक्ट. लक्षात आलं बाळांनो? त्यामुळे हे हा अँटी मार्कोनिकॉफ नाही आहे, हे लक्षात ठेवा. पेरॉक्साईड टाकलंच नाही आपण, फक्त मार्कोनिकॉफ रूलला लिमिटेशन्स आहेत म्हणून मी तुम्हाला एक्झाम्पल अशी मुद्दाम घेतले. समजलं बाळांनो काय ते? परत रिअरेंजमेंटची पण पॉसिबिलिटी आहे, इथं रिअरेंजमेंटची पण पॉसिबिलिटी आहे. मी ते पण एक्झाम्पल घेतो, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे समजा असं घेतलं असेल CH3 सिंगल बॉन्ड, ओके, C देन CH3 देन CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, मी असं घेतला. आणि समजा यामध्ये टाकला आता HCl आणि प्रोडक्टला हा म्हटलं. आम्ही काय करणार आहे, 2 डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड आपण ब्रेक करणार, म्हणजे हा ब्रेक केला, इथं घेतला Cl, इथं घेतला Br, सॉरी Cl आणि इथं घेतला H. तसं होत नाही बाळांनो. का सांगतो, इथं काय करणार बघा, आपण एक बॉन्ड ब्रेक केल्यानंतर ऑब्व्हियसली प्लस चार्ज कुठं आला, इथं. प्लस चार्ज कुठं आला, इथं. स्टेबल कुठला आहे, आतला, सेकंडरी. मग सेकंडरी इथं प्लस चार्ज स्टेबल झाला, म्हणजे इथं आला तुमचा H. पण हा सेकंडरी स्टेबल आहे, पण ह्या मोलिक्युलला वाटते मला पेढा नको आहे, मला आईस्क्रीम पाहिजे आहे, म्हणजे ती हिथनं उडी मारते तिकडं. मग इथून तिथं उडी मारल्यामुळं प्लस चार्ज आता आला ह्या कार्बनला, CH3 गेला ह्या कार्बनला, आणि मग तुमचा हा Cl जो आहे तो आला या कार्बनला. ह्याला म्हणायचं रिअरेंजमेंट. whenever there is formation of carbocation there is possibility of rearrangement, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर मार्कोनिकॉफ्सला इथं हे लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे तुम्ही MCQ सॉल्व्ह करा, तुमच्या लक्षात येईल. आणि आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे तुम्हाला मी प्रॉब्लेम घेतोच. क्लिअर आहे? नेक्स्ट, त्यानंतर आपण पुढची रिॲक्शन बघूया. थर्ड, आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ रिॲक्शन घेणार. आपण फोर्थ रिॲक्शन आहे आपली ती ॲडिशन ऑफ H2SO4. ॲडिशन ऑफ H2SO4. आपण समजा घेतला अल्किन, कुठलाही अल्किन घ्या, आणि त्या अल्किन मध्ये समजा टाकला आपण H2SO4. मी लिहिताना मुद्दाम असं लिहिलं, H2SO4 जे आहे ते H2SO4 असं लिहिलं मी, HOSO3H. याचा फायदा काय, H एका कार्बनला आणि बाकीचं OSO3H एका कार्बनला. इथं पण मार्कोनिकॉफ फॉलो होणार, इथं पण मार्कोनिकॉफ फॉलो होणार. ओके, आता इथं काय अडचण नाही, हा अल्किन सिमेट्रिक आहे त्यामुळं. पण जेव्हा तुमच्याकडे अनसिमेट्रिक अल्किन असणार आहे, लाईक दिस CH3 CH डबल बॉन्ड CH2, आणि यामध्ये जेव्हा तुम्ही टाकता HOSO3H, काय करणार आपण, H या कार्बनला आला आणि OSO3H या कार्बनला आला. मी तुम्हाला प्रोडक्ट असा मिळणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH, इकडं आला OSO3H, इथं तुमचा CH2 ला H मिळाला CH3. ओके, तर हे असं मिळणार. मी आताच पुढची रिॲक्शन घेतोय. इथं रिॲक्शन नंबर 5, ॲडिशन ऑफ वॉटर. पण कुठलं वॉटर, ॲसिडिक वॉटर. म्हणजे पहिल्यांदा H2SO4 टाकायला लागतंच आणि मग त्यामध्ये वॉटर टाकणार. मग ते वॉटर टाकल्यानंतर काय होतं बघा, याच्यामध्ये H2SO टाकल्यानंतर असं होतं, तुम्ही वॉटर टाका, वॉटर म्हणजे HOH, काय होईल, बॉन्ड ब्रेक. ओके, इथं म्हणजे तुमचा हा पूर्ण हायड्रोलिसिस झालं. इथं गेला H, इथं गेला OH, म्हणजे बाहेर पडला पाहिजे H2SO4 आणि OH इथं मिळाला, म्हणजे तुम्हाला मिळाला CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3, इथं आला OH. ठीक आहे, हे लिहितात कसं ते सांगतो बघा मी. आपण बघतोय ॲडिशन ऑफ वॉटर इन प्लेस ऑफ ऍसिड. ह्याला आपण काय म्हणू शकतो, आपण हायड्रेशन, ऍसिडिक कॅटालाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन. ठीक आहे, काय असतं याच्यामध्ये, आपण घेतलं समजा अल्किन लाईक दिस. मी थोडंसं एक्झाम्पल ॲडव्हान्स घेतो, मोठं जरासं. ओके, आयसोब्युटिलीन, आणि आयसोब्युटिलीनमध्ये आपण टाकलं वॉटर इन प्लेस ऑफ ऍसिड H+. तर काय करणार आहे, वॉटर ॲडिशन आहे, सेम जे मगाशी सांगितलं तेच. OH goes to that carbon which form more stable carbocation. Which form more stable carbocation. म्हणजे पाय बॉन्ड ब्रेक करायचा, इथं प्लसच्या इकडं प्लसच्या, दोघांपैकी स्टेबल कुठला तो बघायचा, पॉसिबिलिटी ऑफ रिअरेंजमेंट आहे का बघायचं, आणि मग प्रोडक्ट लिहायचा. मग तुमचा इथं पॉसिबिलिटी ऑफ रिअरेंजमेंटचा का नाही आहे, इथं तुमचा डायरेक्टली हा जो आहे हा कार्बन, या कार्बनला डायरेक्टली तुमचा येणार आहे. त्यामुळं CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH2, इथे एक बॉन्ड, इथे एक बॉन्ड, इथे गेला H, तुमचा इथे गेला OH. ओके, हे झालं तुमचं ॲडिशन रिॲक्शन कुणाची, वॉटरची. इथं मगाशी म्हटलं असं मार्कोनिकॉफ फॉलो होतंय आणि रिअरेंजमेंट सुद्धा होणार. मार्कोनिकॉफ होणार आणि काय होणार, रिअरेंजमेंट. दोन्ही पॉसिबिलिटी आहेत, मार्कोनिकॉफ विथ रिअरेंजमेंट.
ठीक आहे. नेक्स्ट ॲडिशन ऑफ वॉटर H+ झालं. त्यानंतर आपण बघूया HBO, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. आपल्याला बघा रिएक्शन ॲडिशन ऑफ हायड्रोजन, हॅलोजन, ॲडिशन ऑफ HX, ॲडिशन ऑफ H2SO4, ॲडिशन ऑफ वॉटर. ओके. नेक्स्ट रिएक्शन नंबर 6 बघतोय HBO म्हणजे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. ओके, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. इथं आता कंप्लीट एक्सप्लेन करायला तेवढा वेळ नाही आपल्याकडं. मी तुम्हाला हिंट सांगतो नेमका काय आहेत. CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 असा अल्किन तुम्हाला दिला असेल. त्या अल्किनमध्ये हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनला आपण नंबर 1 घेतोय B2H6 आणि नंबर 2 घेतो आपण H2O2 इन OH-. डायबोरेन और बोरेन तुम्ही काही पण घ्या. सेकंड स्टेप असते ऑक्सिडेशन बाय युजिंग पेरॉक्साइड इन अल्कलाइन मीडियम. पेरॉक्साइड इन अल्कलाइन मीडियम आपल्या सिलेबसमध्ये तेवढंच आहे. पेरॉक्साइड डिफरंट मीडियममध्ये वापरतात, पण आपल्या सिलेबसमध्ये पेरॉक्साइड इन अल्कलाइन मीडियम आहे. तर तुम्हाला जो प्रोडक्ट मिळतो तो प्रोडक्ट असा मिळणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. दिस प्रोडक्ट लुक्स लाईक अँटी मार्कॉनिकॉफ्स. हा प्रोडक्ट जो आहे तो काय होतो अँटी मार्कॉनिकॉफ्स प्रोडक्ट सारखा दिसतोय. मग अशी म्हटलं असं कंप्लीट डिस्कशनला थोडा वेळ नाही आहे तरी सांगतो. पहिल्यांदा अल्किनमध्ये सिमेट्रिक असू दे अनसिमेट्रिक असू दे बोरेन ॲड होतं. ओके, तुम्हाला मोनो अल्किल बोरेन, देन डायल्किल बोरेन, नंतर ट्रायल्किल बोरेन तयार होतं आणि त्या ट्रायल्किल बोरेनमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड टाकलं. ओके, इन अल्कलाइन मीडियम त्यावेळी तुम्हाला अल्कोहोल मिळतं विथ द फॉर्मेशन ऑफ बोरिक ॲसिड H3BO3 ऑर्थोबोरिक ॲसिड यू कॅन कॉल. ओके, तर ही अशी सिंपल रिॲक्शन आहे. इथं तुम्हाला प्रोडक्ट जो मिळतो तो अँटी मार्कॉनिकॉफ्स सारखा प्रोडक्ट तुम्हाला मिळतोय. रिअरेंजमेंट कोणतीही होत नाही कारण इथं कुठलाही कार्बोकॅटायन तयार होत नाही. अजून एक रिॲक्शन आहे ती मी ॲक्च्युली इथं सिलेबसला नाही आपल्या OMDM म्हणतो आपण, ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. त्या ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन मध्ये पण काय होतं मार्कॉनिकॉफ प्रोडक्ट तयार होतो विदाउट रिअरेंजमेंट. म्हणून मी समरी म्हणून काय करतो, समरी म्हणून या तिघांच्या पण समरी म्हणून एक रिॲक्शन घेतो, तुमच्या लक्षात येईल थोडंसं. एक समरी आहे त्याची. समजा मी असं एक्झाम्पल घेतलं CH3 सिंगल बॉन्ड C, देन CH3 CH डबल बॉन्ड CH2 असा घेतला आणि यामध्ये मी 3 रिॲक्शन केल्या. ओके, असे 3 रिॲक्शन करूया आपण. फर्स्ट रिॲक्शन ज्यामध्ये आपण घेतला H2OH+ ॲसिडिफाईड वॉटर. सेकंड घेतला आपण HBO हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन म्हणजे मगाची कंडिशन B2H6, देन H2O2 इन OH-. आणि नेक्स्ट घेतला आपण OMDM म्हणजे ऑक्सिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. त्यामध्ये मर्क्युरिक ॲसिटेट पहिल्या स्टेपमध्ये वापरायचं, दुसऱ्या स्टेपमध्ये NaBH4 सोडियम बोरोहायड्रेट वापरून रिडक्शन करायचं. ह्या तिघांच्या मध्ये तुम्हाला प्रोडक्ट काय काय मिळतात बघा. प्रोडक्ट तुम्हाला पहिल्यामध्ये मिळणार आहे CH3 सिंगल बॉन्ड C, देन CH3. ओके, इथं तुम्हाला मिळेल OH, देन सिंगल बॉन्ड CH, इकडे CH3चं मायग्रेशन झालं, तुम्हाला मिळतं CH3. ओके, ही ॲडिशन रिॲक्शन आहे पण ही रिअरेंजमेंट झालेली आहे, रिअरेंजमेंट. त्यामुळे इथं मार्कॉनिकॉफ्स ॲडिशन विथ रिअरेंजमेंट, मार्कॉनिकॉफ ॲडिशन विथ रिअरेंजमेंट तिथं मिळणार तुम्हाला. इथं काय होणार आहे मार्कॉनिकॉफ्स काय संबंध नाही आहे, त्यामुळे तुम्हाला CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 हिअर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. इथं अँटी मार्कॉनिकॉफ्स, नो रिअरेंजमेंट. ओके, म्हणजे अँटी मार्कॉनिकॉफ्स, नो रिअरेंजमेंट. इथं काय होईल थर्ड केसमध्ये OMD मध्ये CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH3, इथं CH, इथं CH3 झालं, इथं आला तुमचा OH. हे नॉर्मल मार्कॉनिकॉफ्स ॲडिशन. ओके, नॉर्मल मार्कॉनिकॉफ्स ॲडिशन, अगेन नो रिअरेंजमेंट. म्हणजे ही समरी आहे या 3 रिॲक्शनचे. स्क्रीनशॉट घेणार तर घ्या, काय अडचण नाही. ठीक आहे. नेक्स्ट ह्या रिॲक्शन नंतर आपली एक फेमस रिॲक्शन आहे जी खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे, ओझोनोलिसिस. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन. म्हणजे तुम्ही लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर काढून बघा, यावरचा क्वेश्चन विचारला नाही असा पेपर झाला नाही. म्हणजे खूप 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 इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. नॉट ओनली इन दिस टॉपिक, अल्डिहाइड कार्बोनिक ॲसिडमध्ये पुन्हा रिपीट आहे आणि वेटेजवाली आहे. काय करतो आपण ओझोनोलिसिस, तर ओझोनोलिसिस 2 टाईपचं असतं, एक रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस, एक आहे ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलिसिस. आपल्या सिलेबसमध्ये रिडक्टिव्ह ओझोनोलिसिसच आहे, त्यामुळे डोंट टेक टेन्शन. आपण एकच टाईप बघायचं आहे, रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस. काय करणार आपण घेतला अल्किन, कोणता अल्किन घ्या, त्या अल्किनमध्ये
पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, ओझोन ऍड होतं, तुम्हाला एक ओझोनाइड मिळतं. ओके, लेट मी ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ ओझोनाइड. असं एक छानपैकी घर तयार होतं, छोटंसं टोपी असलेलं. आणि नंतर ह्याच्यामध्ये आम्ही टाकणार आमचा झिंक्या इन वॉटर, झिंक वॉटरमध्ये टाकणार आणि मिक्स करणार. त्यामध्ये यू गेट 2 molecules ऑफ फॉर्माल्डिहाइड. तुम्हाला काय मिळणार, 2 molecules ऑफ फॉर्माल्डिहाइड. हे लगेच कन्फ्युजन होतं, लक्षात येत नाही. तर आपल्याला एक सोपी हिंट आहे. ती हिंट काय सांगतो तुम्हाला मी. काय करणार, आपण कुठलाही अल्किन देऊ, कुठलाही म्हटलं मी. ओके, आपण एक थोडासा हायर अल्किन घेऊया. CH3C इथं घेतला समजा, CH3 इथं घेतला डबल बॉन्ड अँड CH2. तर मगाशी म्हटलं असं आपल्याला छोटीशी हिंट वापरायची. काय करायचं, याच्यामध्ये समजा तुम्हाला दिला असेल ओझोनोलिसिस O3 नंबर 1 आणि नंबर 2 तुम्हाला दिला असेल झिंक इन वॉटर आणि तुम्हाला प्रोडक्ट लिहायला सांगितलं असतील. काय करणार आपण, तर अगदी सोपं आहे. ओके, काय करणार आपण, याच्यामधला डबल बॉन्ड ब्रेक करायचा. डबल बॉन्ड काय करायचा, ब्रेक. डबल बॉन्ड ब्रेक करायचा, आल्याड ऑक्सिजन पल्याड ऑक्सिजन. सोपी हिंट आहे. डबल बॉन्ड ब्रेक, आल्याड ऑक्सिजन पल्याड ऑक्सिजन देऊन रिकाम व्हायचं. अशी ही सोपी हिंट आहे आपले. ठीक आहे, अजून एक्झाम्पल घेऊ तुमच्या लक्षात येईल. कुठल्याही तुम्ही मोठे एक्झाम्पल समजा तुम्हाला दिला असेल असं एक्झाम्पल, CH3 सिंगल बॉन्ड CH, इकडे घेतला CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. काय करणार आपण, टेन्शन घ्यायचं नाही आपण. ओके, काय केलं, हा जो आहे थोडासा पुढे घेतला. ओके, म्हणजे आता लिहायला सोपं जाते म्हणून मी घेतली इकडं. ठीक आहे, हा असा आपला डबल बॉन्ड होता. आपण इथला डबल बॉन्ड ब्रेक करून टाकणार. डबल बॉन्ड ब्रेक केला आणि आल्याड ऑक्सिजन पल्याड ऑक्सिजन, संपलं. अजून एक मोठा अल्किन घेतला असेल, काय तर लाईक दॅस असं दिलं असेल आणि तुम्हाला विचारलं याचा प्रोडक्ट लिहा. काय करणार, इथं डबल बॉम्ब ब्रेक करून टाकायचा. ओके, डबल बॉम्ब ब्रेक केला, इथं एक ऑक्सिजन इथे एक ऑक्सिजन, तुम्हाला मला हेक्झेन डायल. लक्षात आलं. रिडक्टिव्ह ओझोनोलिसिस व्हेरी 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 इझी. ओके, हे असं ह्या टाईपचं करायचं आहे. नेक्स्ट पुढची जी रिॲक्शन आहे ती आहे हायड्रॉक्झिलेशन. हायड्रॉक्झिलेशन म्हणजे ॲडिशन ऑफ OH ग्रुप्स. ॲडिशन ऑफ OH ग्रुप्स. समजा तुम्हाला मी दिला असेल अल्किन लाईक दिस, CH2 डबल बॉन्ड CH2, एक अल्किन दिला आणि अल्किनमध्ये आपण समजा टाकला असेल ऑक्सिडेशन केलं बाय युझिंग KMnO4. KMnO4 इन स्लाइटली अल्कलाइन मीडियम. स्लाइटली अल्कलाइन मीडियम 1% ॲक्च्युली वापरतोय आपण. तर अल्कलाइन मीडियम मध्ये KMnO4 वापरला असेल तर तुम्हाला प्रोडक्ट असा मिळतोय, CH2 सिंगल बॉन्ड CH2, इकडं आला OH, इथं पण आला OH. OH ऍड करणं म्हणून ह्याला आपण हायड्रॉक्झिलेशन म्हणतो. हायड्रॉक्झिल ग्रुप ऍड केलेत. हा जो रिएजंट आहे ना अल्कलाइन KMnO4, त्या रिएजंटला पाहणं आपण म्हणतोय बेअर्स रिएजंट. कुठला रिएजंट म्हणतो आपण त्याला, बेअर्स रिएजंट. आणि परत ही रिॲक्शन आपण घेतली होती बघा, ॲडिशन ऑफ हॅलोजन, डिटेक्शन ऑफ साईट ऑफ अनसॅच्युरेशन. तसं ही सुद्धा रिॲक्शन डिटेक्शन ऑफ साईट ऑफ अनसॅच्युरेशन म्हणून ओळखले जाते. म्हणजे समजा एखादा टेस्ट ट्यूबमध्ये तुम्हाला अननोन कंपाऊंड दिलाय, तुम्हाला तो कन्फर्म करायचा आहे की तो अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, त्यामुळे तुम्ही काय करा, अल्कलाइन KMnO4 व्हेरी डायल्यूट अल्कलाइन KMnO4 टाकायचं. अल्कलाइन KMnO4चा कलर जो आहे डायल्यूट KMnO4चा तो आहे पिंक कलर. तो पिंक कलर टाकल्यानंतर पिंक कलर गेला तर समजायचं तो पिंक कलरचा कंपाऊंड वापरला गेला, म्हणजे डीकलरेशन ऑफ KMnO4 कन्फर्म्स प्रेझेन्स ऑफ डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. अनसॅच्युरेशन आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी ही रिॲक्शन वापरली जाते. आता हे यामध्ये OH जे ऍड झाले ते सिन ॲडिशन, एकाच बाजूनं OH ऍड झालेले आहेत. याला अल्टरनेटिव्ह म्हणून तुम्ही वापरू शकता OSO4, ऑस्मियम टेट्रॉक्साइड. ऑस्मियम टेट्रॉक्साइड सुद्धा वापरू शकताय. अल्किन पासून जर तुम्हाला डायॉल तयार करायचा, डायॉल हा आहे ग्लायकॉल, इथिलीन ग्लायकॉल, तर तुम्हाला डायॉल तयार करायचा असेल तो पण विसिनल आणि सिस, तर तुम्हाला ह्या दोघांपैकी कुठलाही तुम्ही वापरू शकताय. तर ही रिॲक्शन आहे हायड्रॉक्झिलेशन. आता थोडासा विचार करा बाळांनो, इथं अल्कलाइन KMnO4 वापरलं, पण जर याच्याऐवजी आपण ॲसिडिक KMnO4 वापरलं तर काय होतं. तर ॲसिडिक KMnO4 वापरलं तर रिॲक्शन होते ऑक्सिडेशन. रिॲक्शन काय होते, ऑक्सिडेशन. मी रिॲक्शन च्या हिंट सांगतो तुम्हाला अगोदर डायरेक्टली. ओके, किंवा एक रिॲक्शन घेऊया त्यानंतर हिंट सांगूया. समजा एक रिॲक्शन घेतली मी अशी, CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 असं घेतलं. याचं आपण ऑक्सिडेशन केलं बाय युझिंग KMnO4. दिस टाइम ॲसिडिक KMnO4 हिटिंग केलं आपण, ॲसिडिक KMnO4. तर ॲसिडिक KMnO4 तुमच्या लक्षात पाहिजेत, ॲसिडिक मीडियममध्ये KMnO4 स्ट्रॉंग ऑक्सिडाइजिंग एजंट आहे. अल्कलाइनमध्ये आणखी न्यूट्रलमध्ये थोडासा माइल्ड आहे. ओके,
थोडासा माइल्ड 3 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर, इथं 5 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर, त्यामुळे हा थोडा स्ट्रॉंग ऑक्सिडाइज एंगेज म्हणून काम करतोय. ओके, तर याचे तुम्हाला प्रोडक्ट असे मिळतील CH3, त्यानंतर इथे तुम्हाला COOH मिळून जाईल आणि इथे तुम्हाला मिळेल CO2 + H2. आता हे लक्षात येत नाही लवकर, त्याचे हिंट मी तुम्हाला सांगतो. हिंट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या ज्या हिंट्स आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत. हिंट लक्षात ठेवा. तर डबल बॉन्डेड कार्बनचं नेचर कसं आहे त्याच्यावरती प्रोडक्ट डिपेंड आहे. डबल बॉन्डेड कार्बनचं नेचर कसं आहे त्याच्यावरती प्रोडक्ट डिपेंड आहे. कसं बघा, जर डबल बॉन्डेड कार्बन जो आहे, डबल बॉन्डेड कार्बन तो असा आहे, समजा असा, म्हणजे कार्बन त्याला डबल बॉन्ड आहे, त्याला दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन आहेत. दोन्ही काय आहेत? हायड्रोजन. केस नंबर 1. ओके, आणि याचं आपण ऑक्सिडेशन केलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट मिळतं CO2 + H2O. काय मिळतं? CO2 + H2O. दोन्ही हायड्रोजन असतील तर डायरेक्ट CO2 आणि H2O, कम्प्लीट ऑक्सिडेशन. केस नंबर 2, डबल बॉन्डेड कार्बन आहे, त्याला एक हायड्रोजन आहे आणि एक अल्किल ग्रुप आहे. एक हायड्रोजन आहे आणि एक काय आहे? अल्किल ग्रुप आहे. जर तुम्ही याचा ऑक्सिडेशन केला असेल तर तुम्हाला R सिंगल बॉन्ड C, इथं डबल बॉन्डचा O येतो, डबल बॉन्डला काय येतो? O. खाली H जो आहे त्याचा पण होतं OH, कार्बोक्सिलिक ऍसिड. लक्षात आलं? म्हणजे मोनो सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड असेल, मोनो सबस्टिट्यूटेड, इथं एकच सबस्टिट्यूट असलेलं डबल बॉन्डेड कार्बन असेल तर तुम्हाला डायरेक्टली मिळतं कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि जर तुमच्या डबल बॉन्डेड कार्बनला डाय सबस्टिट्यूटेड ग्रुप असते, म्हणजे दोन ग्रुप्स आहेत डबल बॉन्डेड कार्बनला, आणि जर त्याचं तुम्ही ऑक्सिडेशन केलं असेल तर तुम्हाला डायरेक्टली मिळतं कीटोन. काय मिळतं? कीटोन. हिंट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात आलं? म्हणजे कार्बनला 2 हायड्रोजन, डायरेक्टली CO2 H2O, एक अल्किल ग्रुप्स, एक हायड्रोजन, कार्बोक्सिलिक ऍसिड, दोन्ही अल्किल ग्रुप्स, डायरेक्टली मिळाला कीटोन. ठीक आहे, तर हे झालं तुमचं ऑक्सिडेशन. नेक्स्ट पुढची रिॲक्शन एक आहे, रिॲक्शनला आपण पॉलिमरायझेशन म्हणा. रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शन पॉलिमरायझेशन रिॲक्शन. काय होतं पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये? पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये जेव्हा एखादे तुम्ही अल्किन घेताय n नंबर ऑफ मोलिक्युल्स आणि याचं तुम्ही केला पॉलिमरायझेशन, ओके, डायरेक्टली यू गेट दिस वन CH2 सिंगल बॉन्ड CH2 n टाइम्स. म्हणजे इथिन ऑन पॉलिमरायझेशन गिव्स पॉलिथिन. मग इथे तुम्हाला झिग्लर नाटा कॅटलिस्ट यू कॅन यूज. ओके, त्यानंतर अजून भरपूर काय काय करू शकतो आपण, हे अख्खा पॉलिमर टॉपिक आपल्याला, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल इथं. ठीक आहे, तर बऱ्यापैकी आपण अल्किनच्या सगळ्या रिॲक्शन संपवलेल्या आहेत. ओके, अल्किनचे युजेस वगैरे आहेत ते सगळं तुम्ही बघू शकता, काय अडचण नाही आहे. आता उरला फक्त आपण अल्काइन आणखी अरोमॅटिक, त्याचा एक आपण व्हिडिओ करणार आहे, म्हणजे जवळपास तुमचा हा हायड्रोकार्बन टॉपिक सगळा संपून जाईल. ठीक आहे, इथंपर्यंत आपला हा अल्किन संपला. ओके, आपल्यासाठी इतकं पुरेसं आहे. टिल देन आता बाय बाय.